क्वेश्चन खत्म हो चुके हैं। अब मैं डायरेक्टली मैं यहाँ पर अभी जा रहा हूँ मेन पार्ट पढ़ाने के लिए, जिस पार्ट का नाम है समाज निर्माण में लैंगिक मुद्दे, जेंडर इशू इन सोशल कंस्ट्रक्ट। अब देखना है कि किस तरह से समाज में लैंगिक मुद्दों को लेकर, जेंडर इशू को लेकर कुछ क्वेश्चन या फिर सवालात खड़े होते हैं किस तरह से, और उसके लिए कौन महत्वपूर्ण जिम्मेदारी निभाता आ रहा है, और साथ ही साथ ये लैंगिक भेद, जेंडर बायस किसकी तरह से होता है, कौन करता है, हाँ, और ये जेंडर स्टेरियोटाइपिंग क्या है। इन महत्वपूर्ण मुद्दों पर आज हम यहाँ पर वार्तालाप करने वाले, तथा इस पर हम आज का लेक्चर भी खत्म करने वाले। तो मुझे आप बताओ, अ, आज के महिलाओं की स्थिति बताओ। क्या लगता है कि महिला आज की स्वतंत्र है, उसको सब कुछ करने का महत्व है, महिलाओं को समाज में स्थान है कि है सर। नहीं है? है तो किस तरह है, नहीं है तो किस तरह नहीं है? स्थान है सर। क्या है? स्थान है सर महिलाओं के लिए। स्थान है, ओके। बाकी को क्या लगता है, स्थान किसको लगता है कि महिलाओं को आज समाज में स्थान नहीं है? सर, हमारी बहुत ही हाल हो रही है, दिक्कत है, बहुत समस्याएं हैं, हमें कोई पहचानता नहीं है, हमें उतनी इज्जत देता नहीं है, वगैरह वगैरह। किसको लगता है क्या? असे बरेच प्रॉब्लेम आहेत सर स्त्रियांच्या चला बोला. की अं, तेवढ्या वरच्या पातळीला पण गेलेले आहेत आणि जे अशिक्षित लोक आहेत किंवा आणखीनही ज्या मागच्या रूढी परंपरांना धरून आहेत लोक, ती असं बायकांना म्हणजे स्त्रियांना अजूनही तुच्छ लेखलं जातं थोडस, की मुलींनी हेच केलं पाहिजे आणि मुलांना हे केलं पाहिजे. हे जे आपलं रूढी परंपरागत आलेलं आहे ते पण आहे थोडस. छान, मला तुमचं हे बोलणं खूप आवडलं. आता याच्यावर चर्चा करूयात आपण. का बरं असं वाटतं तुम्हाला, कोण जबाबदार आहे या गोष्टीत असं वाटतं? या गोष्टीला जबाबदार समाज, अगोदरचे जे रूढी व्हेरी नाईस, परंपरा. व्हेरी नाईस. अजून? बरोबर बोलताय तुम्ही, एकदम वे न जात आहेत, एकदम परफेक्ट वे न जात आहेत। जिस तरह से इस मैडम को लगा कि समाज में अभी भी लेकर बहुत सारी दिक्कतें हैं, महिलाओं को स्वतंत्रता नहीं है, महिलाओं पर अन्याय अत्याचार किया जा रहा है, अभी बहुत सारे ऐसे समस्या भी हैं। आज के कौन सा भी वर्तमान पत्र खोल दो तो वहीं पर बहुत सारी हेडलाइंस बनती हैं महिलाओं को लेकर, महिलाओं के इश्यू को लेकर, है ना? कि ऐसा कौन सा भी अखबार नहीं है या फिर ऐसा कौन सा भी दिन नहीं है कि महिलाओं पर अत्याचार हुआ है या नहीं हुआ है। बहुत सारे ऐसे क्वेश्चंस हैं कि क्या हमारा भारत स्वतंत्र होने के बावजूद भी आज महिलाएं स्वतंत्र क्यों नहीं है? क्या कारण है? कौन सी वजह है? इन बहुत सारे क्वेश्चंस आज भी हमारे सामने ठहरे हैं। हम इतना लिखे हैं, पढ़े हैं, फिर भी आज समाज में महिलाओं जिस हद तक उनको स्वतंत्रता चाहिए या फिर वो स्वतंत्र हैं, वो नहीं मिल रहा है। क्या लगता है, और किन किन को क्या लगता है, चलो बताओ। सर, ज्या हाँ, ज्या महिलांच्या विधवा महिला आहेत त्यांना घरातून बाहेर जाऊ न देणे किंवा त्याच्यासाठी म्हणजे एखादा सोर्स, काहीतरी इन्कम सोर्स करायचं झालं किंवा जॉब वगैरे करायचं झालं तर त्यांच्यासाठी बाहेर पडू नये सांगतात. असं सांगतात की म्हणजे तू घरात चूल आणि मूल हेच कर, तू बाकी बाहेर काही करू नकोस. म्हणजे बाहेर पडण्याची त्यांना मुभा नाहीये. आज पण. हो आहे सर, आज पण आहे तसं सिच्युएशन. जी गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे सर, माझी रिअल स्थिती सांगतो. माझं लग्न झालेलं होतं 2017ला. 2 महिन्यात डिवोर्स घेतली सर मी. अशी सिच्युएशन होती की 4 भिंतींच्या आतमधलं ते तुम्ही जग हे करायचं, वावरायचं. जेणेकरून तिथं शिक्षणाला व्हॅल्यू नाहीये, ना तुम्ही बाहेरच्या माणसासोबत बोलू शकताय किंवा आतल्या माणसाला बाहेर जाऊ देत नाहीत आणि बाहेरच्या माणसाला आतमध्ये येऊ देत नाहीत. अशी सिच्युएशन मी स्वतः अनुभवली आहे. तर असे बरेच प्रॉब्लेम आहेत. बायका फक्त मुलांसाठी म्हणून सगळं सहन करतात आणि कुणाला सांगत नाही. ह्याच सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी हा धडा आहे। माझं खूप अनुभव है यार, अच्छा जो चैप्टर है इस बारे में बहुत सारे ऐसा एक्सपीरियंस है कि बहुत सारी लड़कियां इस क्लास में बोलती हो जाती हैं
अपनी भावनाओं को यहाँ पर खुलेआम वो उजागर करती हैं। और रियल में क्या हमारा भारत स्वतंत्र होने के बावजूद भी और हम इतने पढ़े लिखे होने के बावजूद भी आज लड़का और लड़की में कोई भेद नहीं रहते हुए भी लड़कियों पर अत्याचार अन्याय क्यों किया जाता है, और लड़की आज भी इतना क्यों सहती है? क्वेश्चन मार्क है, इतना बड़ा क्वेश्चन है ना? क्यों? वाई? और मी स्टेटस में बोलू क्या का सर? बदला? हॅलो बताओ बताओ। और आज सर, आप क्या मला ही असं दिन है, का वाटतं? आपको जितना बोलना है जी चाहे उतना बोल दो, क्योंकि आपके भीतर वो जो दबी हुई बात है ना वो बाहर आ जाएगी। सर, ह्याचे एकमेव कारण स्त्री स्वतः पण आहे. कारण या जगामध्ये भरपूर समाजसुधारक येऊन गेले, ज्यांनी आपल्या बायकांना प्रवृत्त केलं की तुम्ही शिका, पुढे या. फॉर एक्झाम्पल सावित्रीबाई फुले, आनंदीबाई गोपाळ जोशी, हे ते का बनू शकले? ज्यावेळेस त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यावेळेस ते बनू शकले. समाज आपल्याला मागं पाडण्यासाठी तयार आहे, पण आपल्यात पण हिंमत पाहिजे की आपण जर त्या जर करू शकल्या, ज्यावेळेस त्यावेळेस एवढे सोर्स नसताना सुद्धा त्या करू शकल्या, एवढी पदर घेण्यापर्यंतची परिस्थिती असताना जर त्या गोष्टी ह्या करू शकल्या, मग सध्याच्या युगात एवढं पूर्ण सगळे सोर्स असताना आपण का करू शकत नाही? कारण आपण अजून पण अंडर प्रेशरच आहे, अनकॉन्फिडंट फील करतो. जोपर्यंत स्त्री स्वतः कॉन्फिडंट फील करणार नाही तोपर्यंत ती कुठल्याच गोष्टीला हे करू शकणार नाही. व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी नाईस. आपण समाज सुधारक आहात, टीचर आहात? सर, मॅडम नाही का? सांगितलं माझं मॅडमच्या स्वतःच. गोष्टीकडे थोडं मी येतो, एकच मिनिटं. मॅडम ओके आपण सर. काय जॉब करतात? आत्ताच्या मॅडम काय नाव मी पाहिलं नाही मी. मी टीचर आहे सर. कुठं आहे? मी BMIT ला काम करते सर. बर, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजवरती आहात. नाही, स्कूलला आहे सर, LKG डिपार्टमेंटला, लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलला. क्या नाम है मैडम आपका? पालेकर? कृतिका भालेकर. ओके ओके, कब से है वहां पर? सर, आता 4थं वर्ष चालू आहे. ठीक आहे, मेरा लड़का भी वही था. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम, देखेंगे. आता मेन मुद्द्याकडे जाऊया. चला आपण ते नंतर बोलूयात, आता मेन मुद्द्याकडे जाऊया. ओके. हा, राणी मड्डी बोलत आहेत, बोला बोला. मैं हर तर एक मॅडम त्याच गोष्टीवरून मला स्वतःच सांगते सर. जेव्हा ओके माझे वडील वारले होते ना, शिक्षण नको काय नको, आता विड्या करून माप दे म्हणलेत घरात माझे काका स्वतः. पण मी त्यांना न कळत डिग्री झाल्यावर BEdचं एंट्रन्स एक्झाम दिले सर भरून ऑनलाईन. मग जेव्हा माझं ऍडमिशन होईपर्यंत कॉलेज जाईपर्यंत कोणाला माहित नाही सर. माझे सर सपोर्ट होते मला. मग माझं ठीक बीएड आहे. झाल्यानंतर मग पुन्हा माझे वडील एक्सपायर होते सर. मी हा फर्स्ट इयर कोण कोणाचं नसतं मग घरात. मग मी स्वतः बिड्या करून माप देऊन कॉलेजला जात होते सर. तसं असं तसं मग बीएड फर्स्ट इयर झालं कम्प्लीट. मग सेकंड इयरला असताना माझं मॅरेज झालं. मग दिल्या घरी पण माझे वडील साथ दिल्यामुळे इथं सासरे. मग बीएड पूर्ण झालं सर 2 वर्षाचं. मग 6 वर्ष स्कूलमध्ये एक्सपिरियन्स कुचन प्रशालेमध्ये. यावर्षी मी निवांत आहे सर. चौडेश्वरीमध्ये बोलवले तर क्लास चालू असताना पण मी म्हणले माझा क्लास होईपर्यंत मी कुठल्या शाळेत जॉईन होत नाही म्हणून स्वतः सांगितलं सर कॉन्फिडन्सने. कारण मला एक क्वालिफाईड व्हायचंच आहे सर कसल्याही परिस्थितीत. आणि नक्कीच नक्कीच, तुम्ही व्हाल सुद्धा. जे कोणत्या घटकापासून आपल्याला वंचित ठेवलेत ना त्यांच्या तोंडावर मारून दाखवायचं. यस यस यस, यू प्रूव इट. तुम्ही करू शकता. ये दमक चाहिए क्वालिफाई होने के लिए. सिर्फ यही चमक आदमी को उजागर कर देती है सक्सेस तक जाने की. Very nice. और किसका कोई है क्या ऐसा दिक्कत? तुम्हाला काय बोलायचं आहे? भड़ास निकालनी है किसी को? क्योंकि एक बार मैं अपनी चालू करूंगा ना तो ना रुकूंगा ना सुनूंगा, इसीलिए आपको, और यहाँ से मेरे को अप्रोच आपका भी समझ में आता है. तो सबसे पहला ये वाला अप्रोच अलग था अब तक के क्लास के हिसाब से. तो बहुत सारे लोग पॉजिटिव हैं सब यहाँ पर. अब तक मैंने नेगेटिव लोगों को सुना कि समाज के बारे में वगैरह वगैरह. तो यहाँ पर एक पहला आंसर था जो हमेशा वो मेरी ये रही थी कंक्लूजन वाली बात, वो यहाँ पर अभी मैडम ने कर दी. ठीक है, कोई दिक्कत नहीं है. अब मैं वहां पर भी जाऊंगा. और किसको कुछ बताना है कि स्टेटस के बारे में महिलाओं के, कि क्या दिक्कत है क्या दिक्कत नहीं है, समाज में हमें कितना स्थान है कितना नहीं है, कितना चाहते हैं हम स्वयंभू कितना होना है.
क्या करना है क्या नहीं करना है, कितने अधिकार है कितने अधिकार नहीं है, कौन से अधिकार हमें दिए गए हैं, और थोड़ा किस तरह से चलता आया है। रूढ़ी परंपराएं हमें वो गहरी खाइयों में डालने के लिए और गहरी खाई से बाहर निकालने के लिए, कौन कितना मजबूर है कितना मजबूर था, हम कितना बाहर आ रहे हैं। और आज तुम्हारे इस डिस्प्ले पर वही दिख रहा है, काम करने जाना, और बच्चे को देखो वही खुद संभाल रही है और जस्टिफाई वो खुद को कर रही है, और तोला भी जा रहा है लड़का और लड़की को। इतना सारा होते हुए भी हक अधिकार सम्मान आज भी समाज में किसको है, पुरुष को या महिला को। ये सब बातें देखना है हमें आज के इस लेक्चर में। तो इसके बारे में आपका ख्याल क्या है? और एक बार मैं चांस यहाँ पर दे रहा हूँ, चलो बताओ किसको क्या लगता है महिलाओं की समस्याओं के बारे में। सर सर ग्रामीण भागात जरा जास्त आहे ओके अजून पण. फिर हो क्या ज्यादा है बताइए सर, आप बराबर लाइन पे गए हैं, तो उस लाइन को थोड़ा क्लियर बिलकुल कर सर. दो। आपको क्या लगता है इस बारे में? म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला बाहेर करून कामं करता येत नाहीत, त्यांना सन्मान तेवढा मिळत नाही. व्हेरी नाईस, ओके. अजून आणि तर काहीच नाही आणि काय सर त्या बाबतीत घरात बोलू देत नाहीत सर महिलांना एकेकांच्या घरात. बरोबर. कशा कोणी बाबतीत बोलू आलं देत नाही, हेच मला बघायचं आता. आता तुम्ही मेन मुद्द्याकडे आलात, घरात बोलू देत नाही, किस बारे में नहीं बोलने देते? घरात बोलू देत नाहीत म्हणजे सर कोणी जरी बाहेरचा व्यक्ती आला असेल किंवा जरी जेंट्स आला असेल तर मुलींना ते डोक्यावरती पदर वगैरे असेल तर ते तसलं घेऊन बाहेर जायचं असतं किंवा तुम्ही जायचं नाही असं सांगितलं जातं. Yes. आणि डायरेक्ट म्हणतात की आमच्यापेक्षा जास्त कळतंय का तुला, ग बस असं म्हणू शकतात सर एक एक गोष्ट. हो, तू व्हेरी चार पाच वर्ष संसार केलेली आहेस का असं काहीही बोलतात, काहीही. नाईस. अनुभवलेले तुला बोल काय आहेत सर मी स्वतः. तुला काय कळतं याच्यातलं? त्यात माणसाच्या समोर येऊन तू काय प्रूव्ह करणार आहे? आम्ही आहोत ना, पुरुष आहेत ना त्या गोष्टीला. हा पुरुष असं बोल. महिला चूल आणि मूलपर्यंत राहायचं असतं, घराचा कारभार घर सांभाळायचं असतं, बाहेरचं आम्ही आहोत ना. मग महिलांनी याच्यामध्ये लुडबुड का करावी? ओके, वेरी नाइस. ओके, अजून देखो अब हम सही राह पर जा रहे हैं, सर यही तो मैं चाहता हूँ आपकी ह्या हाँ, सिच्युएशन मधून बाहेर निघाल्यानंतर माझ्या बाबांनी स्वतः ठरवलं की तू शिक, तू काय तुझं कम्प्लीट राहिलेलं आहे. मी आता सध्या सर जॉब करते, जॉब करत करत MA सेकंड इयर MA फर्स्ट इयर करते मराठी हा सब्जेक्ट पॅरलल. वाह, आणि क्या बात है. बाबांनी सांगितले तुझ्या तुझ्या पायावरती तू स्वतः उभा राहा आणि तुला चांगलं स्थळ नक्कीच मिळेल म्हणून सांगितले. मग मला हे यस यस, जो अच्छा करता है उसके लिए अच्छा ही होगा. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्यासाठी टाळ्या सुद्धा, की तुम्ही एका संकटातून उभे राहताय, त्याला मात करून जाताय आणि त्याचा कुठल्याही प्रकारे तुम्ही गवगवा करत नाही, हे सगळ्यात महत्व आहे. किंवा एखाद्याला काय सवय असते की मी एवढ्या संकटात आहे, त्या संकटालाच घेऊन कवटाळणी मारणं वगैरे, तर त्या तुम्ही गोष्टी करत नाहीत. असा करणारा न करणारा माणूसच पुढे जातो, हे लक्षात घ्या. ओके, हो नेक्स्ट. सर. हा, अजून चला, कुणाला बोलायचंय महिलाओं की समस्याओं के बारे में और तर महिलाओं के विचार? कुटुंबामध्ये पण महत्वाची चर्चा वगैरे असल्या तर त्यांना सहभाग जास्त घेऊ देत नाहीत, डिसिजन कोणतं घेऊ घ्यायचं असलं तरी. येस, दिस इज द राईट आन्सर. हा सर, एकदम करेक्ट मुद्द्याला तुम्ही हात घातला. त्याचबरोबर अजून काय असतं माहिती की नाही, आता जसं की मॅडमने सांगितलं की बाहेरचा कोण वक्ता आला की त्याच्यासमोर डोईवर पदर कंपल्सरी पाहिजे, आहे की नाही. त्याच्यानंतर तुला या येस गोष्टी सर. काय कळतं का, हे बोलणं, हे टॉन्ट करणं. आता बघा, महिला म्हणजे कोण होती, ही सून असेल, परंतु बाहेरचा व्यक्ती आल्यावर सासू बसते ना त्यांच्या समोर, ते चालतं, मग सून न बसलेलं का चालत नाही, हा पण क्वेश्चन निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, महत्वाचे निर्णय वगैरे असतात की त्या निर्णयामध्ये महिलांना सहभाग घेतला जात नाही. एखादं काही नवीन वस्तू घ्यायची असेल तर त्यावेळेस तिचा विचार घेतले जात नाही, तिचं मत घेतलं जात नाही. व्हेरी नाइस. अजून और बहुत सारे क्वेश्चंस हैं, अभी मैं एक बात चालू करूं मैडम ना, तब तक आपका सुन रहा हूँ. और किसको कुछ बोलना है? गृहीत धरलं जब तक जातं. हाँ, महिलेला गृहीत धरलं जातं निर्णयात. गृहीत धरलं जातं की धरलं जात नाही? धरलं जाते. गृहीत धरलं जात नाही. ज्या नाही, वेळेला नाही. डिसिजन होतो पक्का त्यावेळेला तसं नाही. डिसिजन सुनो सुनो झालेला मॅडम असतो. मॅडम, मग तिचा झाल्यानंतर होकार मग आहे सांगितलं असं जातं समजून निर्णय घेतात, म्हणजे गृहीत धरलं जातं. सर अजून सर एक का मतलब बताना है कि गृहीत धर?
सर गृहीत धरत नाहीत आणि पूर्ण सगळं झाल्यावर हवं तुझंच बरोबर होतं ना सांगितलेलं म्हणून नंतर बोलतात. बरोबर आहे राणी मॅडम. ओके ओके सर सर अमन सर बोल रहे थे, बोलने दो उनको भी. अरे पुरुष है, इसका मतलब ये नहीं की उनको चुप बिठाया जाए. आता कधी कधी आता मी बोलेल ना त्यावेळेस सांगितलं बोलायचं काय. परत तुम्ही सुद्धा म्हणाल की कसं काय मस्त आहे सर. ओके सर अमर सर बोलो, आप बोल रहे थे कुछ. तर जिथं अर्बनायझेशन झालेलं नाही आणि लिटरसी रेट ज्या ठिकाणी कमी आहे अशा ठिकाणी ह्या समस्या जास्त आढळत आहेत सर. दिस इज बरोबर आहे सर, बरोबर आहे, बोला बोला. हो लिटरसी आणि हो अर्बनायझेशन ज्या रोहिणी काय, ठिकाणी. रोहिणी मॅडम मोबाईल तुमचं हे बंद करा, तुला माहित. तर न्यूट्रल फॅमिलीमध्ये हा प्रकार कमी आहे सर. थोडं जॉईंट फॅमिलीमध्ये हा प्रकार जास्त आहे. व्हेरी नाईस, करेक्ट, एकदम बरोबर आहे. हे सध्याची सिच्युएशन आहे. अजून सर आता याच्यावर मी आपल्याला सांगतो मी. ओके अजून जगताप सर हैं क्या यहाँ पर? अशोक जगताप सर, चलो बताओ सर. जादव जादव सर, सॉरी अशोक जादव सर, मोस्ट एक्सपीरियंस वाले टीचर्स है, तो उनका भी राय लेना जरूरी है. अशोक जादव सर, आप सुन पा रहे हैं मुझे? सर मैं एक बताना चाहती हूँ. रुको ना मैडम, मैं उन लोगों को भी अभी बोलने की मौका दे रहा हूँ. अभी तक हमने लड़कियों का सुना. सर कुछ बोलना नहीं चाह रहे, फिर भी मैं उनको बोलने पर यहाँ पर मजबूर करूंगा. जाधव सर ऐकतात का तुम्ही मला? जाधव सर, अशोक जाधव सर. सर काय? आधीच्या काळी असं असायचं की जे जेवण बनवलेलं असायचं हा. ते कुलपात ठेवून म्हणजे शेतामध्ये त्यांना काम करायला पाठवायचं आणि त्यांना जेवणही दिलं जात नसायचं. बरं बरं असंही ठीक. नाही ते महिलांच्या हे सांगत आहेत तुम्ही की महिलावर होणारे अन्याय अत्याचार किती केले जात होते या बाबतीत बघत आहात. आणि महिलांच्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार बघायचं जर झालं असेल तर सगळ्यात महत्वाच्या मूवीज आहेत त्या म्हणजे तुमच्या ह्याच्या काय म्हणतो त्याला काय म्हणतो आपण त्याला, अलका कबूलच्या खूप छान आहेत की महिलांवर अत्याचार आणि अन्याय कसा केला जात होता, आहे की नाही? चल अजून कोणाला काय बोलायचं आहे? ओके लास्ट 1 मिनट आपके लिए. अभिदा तंबोली बोलना चाहते हैं महिलाओं की कुछ समस्याओं के बारे में, दिक्कत के बारे में? प्रतिनिधित्व करो इधर से भी कोई ना कोई. चला आता तुमच्या ह्या समस्यावरती आपण पाहूयात की कशा पद्धतीनं महिलावरती अन्याय अत्याचार या सगळ्या गोष्टी सहन करून सुद्धा आज स्त्री उड़ी खंबीर कैसी गया है. तो ये देखते हुए मैं आपको वो बतलाना चाहूंगा या फिर उस जगह लेके जाना चाहूंगा जहां पर या फिर जहां से महिलाओं के बारे में अन्याय अत्याचार की शुरुआत हुई, कहाँ से हुई, कैसे हुई, क्यों हुई. ओके तो क्या आज समाज में महिलाओं का स्थान कम है, नीचा है? तो फिर कब नीचा था, कहाँ पे ऊंचा था, कहाँ पे समाज में महिलाओं के स्थान उच्चतम था, ये भी देखेंगे. आज की इस क्लास में हम देखने वाले हैं क्या महिलाओं का स्टेटस कम हुआ है, क्या महिलाओं को समाज में स्थान नहीं था, नहीं है, और इस तरह क्या है. तो इसको देखना है, समझना है. तो सबसे पहले हमें जाना पड़ेगा पीछे, यानी प्राचीन काल से हमें आज के मध्ययुगीन या आधुनिक समाज में देखना है महिलाओं का स्थान किस तरह से समाज में, उनको उन्नति किस तरह से है. हम पे अन्याय अत्याचार किया जा रहा है तो वो कहाँ पर कम हुआ, कैसे कम हुआ, इसके लिए किसने और कैसे यहाँ पर उसको साथ दिया, प्रतिसाद दिया, ये भी हमें देखना है. और महिलाओं किन मुद्दों को लेकर एग्रेसिव हैं और किन मुद्दों को लेकर वो पीछे भी हटती हैं जहां उन्हें आगे आना चाहिए. तो ये क्या है, कैसे है, उसको देखेंगे प्राचीन काल में. फिर अभी देखो यहाँ पर आपने कहा कि महिलाओं को समाज में वो स्थान नहीं है, तो फिर स्थान था तो कहाँ था, नीचा हुआ कहाँ पर हुआ, और इसको कारणीभूत कौन है, इन सभी बातों को आज हम यहाँ पर देखने वाले हैं. तो देखो प्राचीन काल में अगर हम जाएंगे तो प्राचीन काल में जब भारत नहीं तो हमारी इस सृष्टि का जन्म हुआ, वहां से लेकर हम अभी जो देखने वाले हैं ये सिर्फ प्राचीन भारत में भारत का देखेंगे, बाहरी देश का नहीं देखेंगे, यहाँ पर सिर्फ भारत का देखेंगे.
भारत को सोने की चिड़िया भी कहा जाता है और भारत की संस्कृति और राज्यों से, देशों से, कंट्रियों से अलग है, क्योंकि उसका खुद का अपना एक कल्चर है जहां पर स्त्री को माता माना जाता है। स्त्री को माता मानने के साथ साथ भी देवियों का रूप भी देखा जाता है। उसे सम्मान है, आज भी समाज में उसको सम्मान है, बराबर। तो हम उन उन बातों को देखेंगे प्राचीन काल जहां पर नागरी संस्कृति के निर्माण हुआ। हम रहने लगे एकत्र। मनुष्य सबसे पहले अकेला ही रहता था, जंगलों में घूमता था, फिर वो शिकार करने के बहाने वो एकत्र होने लगा और वहां से नागरी संस्कृति की निर्मित हुई। सबसे पहली प्राचीन संस्कृति अगर देखेंगे तो वो द्रविड़ संस्कृति है जो सबसे पुरानी है, और उसके बाद फिर तुम्हारी सिंधु संस्कृति आई जो नदियां किनारे हैं, बराबर। और फिर उसके बाद आई वैदिक संस्कृति। अगर यहाँ की संस्कृति में हम देखेंगे तो नागर संस्कृति में उतना महिलाओं के बारे में नहीं लिखा जाता, या फिर उतना नहीं है जितना हम चाहते हैं। तो सिंधु संस्कृति का अगर जाएंगे हम, तो सिंधु संस्कृति का जब उत्पन्न हुआ तो वहां से यह पता चलता है कि महिलाओं का समाज में स्थान था, क्योंकि वहां पर मूर्ति पूजा देखी गई तो माता की है, यानी एक महिला की है, साथ ही साथ अर्ध नटेश्वर भी है। तो उससे पता हमें यह चलता है कि वहां की संस्कृति मातृ प्रधान थी। आज की हमारी कल्चर जो है पितृ प्रधान है, कुटुंब का कर्ता, कुटुंब को ध्यान देने वाला, कमा कर लाने वाला पुरुष है। लेकिन उस वक्त सिंधु संस्कृति जो सेकंड कल्चर आता है और दुनिया के उन 5 कल्चर में से एक है, जो दुनिया में 5 महान कल्चर माने जाते हैं, उनमें से एक कल्चर है सिंधु संस्कृति। और उनमें भी जो समाज में स्थान था वो महिलाओं को था। महिलाओं को खुलेआम फिरने की, कुछ डिसीजन लेने की अनुमति थी। महिलाएं बहुत सारे सामाजिक कार्यों में सहभाग लेते थे। यहाँ तक कि महिलाएं अपना डिसीजन, अपने घर को संभालना और घर के उस लोगों का ध्यान रखने का काम भी इस कल्चर में चलता आया हुआ है। फिर आया कल्चर हमारा वैदिक संस्कृति जो 4 वेदों पर है, बराबर। कौन कौन से 4 वेद थे याद है? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्ववेद। ये 4 महान वेद में, इन 4 महावेदों में भी लिखा गया है। देखो उस वक्त राजा मेन था, बराबर। राजा के अनुसार देश का कार्य, देशों में सब कुछ चलता था। और जब राजा युद्ध में जाता था तो वहां पे क्या होता था? देखो, जब राजा युद्ध में जा रहा है तो उसका युद्ध में वो यशस्वी हो, इसीलिए वहां पर उसकी पूजा अर्चा कौन करता था? तो वो स्त्री करती रानी। थी। साथ में कोई युद्ध वो करने जा रहा है या युद्ध करके आया है तो यज्ञ हवन किया जाता था। तो राजा के साथ ही बैठकर वो यज्ञ हवन करने में यही स्त्री थी। इसका मतलब वहां पर भी स्त्री को स्थान था। मातृ प्रधान के साथ साथ, यानी पुरुषों का काम था कि बाहर के काम करे और घर का काम संभालने का पूरा काम स्त्री ने किया था। और यहाँ पर और एक मैं बात बताना चाहता हूँ। प्राचीन भारत में जब पुरुष अकेला रहता था, ये द्रविड़ कल्चर के पहले की बात है, जो मध्य क्या बोलते हैं उसको, नवाश्म युग वगैरह आता है ना, तो वहां पर जहां पर खेती का शोध किया गया, पता है आपको खेती का या फिर खेती का अनुसंधान, रिसर्च शोध किसने किया? तो वो है महिलाओं ने। जब महिलाएं, पुरुष बाहर शिकार करने जाते थे, शिकार पकड़कर लाना, खाना जमा करना, तो महिलाओं का काम ही यही था कि घर बैठना है, बच्चों को संभालना है और कंदमुड़े वगैरह इकट्ठा कर खाना बनाना है। तो उस वक्त जब ये फल फूल लाने खेती में या फिर जंगलों में जाती थी, तब उसने ऑब्जर्वेशन किया, जो पके पेड़ होते हैं, फल होते हैं, वो जब जमीन पे गिरते हैं और उसको जब माटी लगती है और पानी लगता है तो फिर वो उगते हैं। यानी अगर हम कोई बीज को बोएंगे तो वो भी उग जाता है। इसका रिसर्च, यानी खेती का शोध भी कहेंगे हम, तो ये महिलाओं ने लगाया। तो हम फिर से वैदिक काल में आएंगे। वैदिक काल में महिलाओं के लिए स्थान था और यहाँ पर बहुत सारे ऐसे विदुषी महिलाएं, विदुषी का मतलब विज्ञान, विद्वान महिलाएं थी, जैसे कि गार्गी वगैरह का नाम आज भी हम सम्मान से लेते हैं, कि इनको
समाज में बोलने का, अपना मत जाहिर करने का, अपनी विद्वत्ता जाहिर करने का मौका था। यानी यहाँ तक भी बाल विवाह का विश्वास था। देखो, यहाँ पर बहुत सारे ऐसे सबूत भी मिलते हैं कि समाज में बाल विवाह होता था, लेकिन विधवा विवाहों के बारे में यहाँ पर कुछ ज्यादा पर नहीं मिलता है। आफ्टर वैदिक काल होने के बाद फिर देखो उपनिषदें आई, बराबर, जो गुरुओं के मुख से लिखा गया, सुना गया, उस पर 18 उपनिषदें हैं। उसके बाद में जब आता है तो अरण्य के हैं, और फिर का काल आया, स्मृति काल आया, जहां पर 8 स्मृतियां लिखी गई। उनमें से एक है, वो है मनुस्मृति, जिसका डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान के बाहर उसका जलाकर दहन किया था। वो वाली मनुस्मृति, जिन्होंने प्राचीन काल से लेके मध्ययुगीन काल तक जिन्होंने उसी राह पर जो समाज चलता आया है, वो मनुस्मृति, कि जिसमें लिखा था स्त्री का जो जन्म होता है वो सिर्फ सेवा करने के लिए है। जैसे स्त्री जन्मती है वो अपने माँ बाप पर निर्भर होती है, जैसे बड़ी होती है तो भाई पर निर्भर होती है, शादी होने के बाद वो अपने पति पर निर्भर होती है, और बुढ़ापे में वो अपने बेटे पर निर्भर होती है। और ऐसी स्त्री की रक्षा करने का काम ही हमारे पुरुषों का है। और स्त्री को अगर सीखना है तो सिर्फ पाक कला सीखे, और वो एक मशीन है, एक बच्चों को संभालने का, बच्चे पैदा करने का, और अपना चूल आणि मूल या 2 गोष्टीबद्दल जी निर्भीत आहे त्या स्त्रीला स्ट्रक्चर देण्याचं काम याने दिलं। और ये जैसे स्मृति बाहर आई तो हुआ क्या, अंधकारमय युग आया, वो इस यहाँ पर मध्ययुगीन का काल का शुरुआत का काल, मध्ययुगीन का शुरुआत का काल। अब यहाँ क्या प्रॉब्लम हुआ, देखो जैसे चलता आया, समाज में चल रहे हैं, बाल विवाह हो रहे हैं, विधवा पुनर्विवाह का कोई अभी यहाँ पर विचार नहीं है, विधवा विवाह का कोई ख्याल नहीं है। विधवा अगर होती है तो अपनी जान देना है, या फिर उसको एक कैद खाने की तरफ पूरी जिंदगी निकालना है। जहां अब निर्बंध आता है, जहां पर एक अंधकारमय युग आता है, वो यहाँ पर, जहां पर देश में प्रक्रिय आक्रमण हुए, प्रक्रिय लोग भारत में आए, उन्होंने यहाँ पर लोगों पर अन्याय अत्याचार किया, यहाँ के राज्य को अपनाया, जैसे यहाँ के लोगों को हराया, वहां के स्त्रियों पर अन्याय अत्याचार किया, उन पे बलजबरी की, उनको उठाकर लेके गए। और लोगों को यह सही लगा कि मनु कह रहा है वो सही है, स्त्री की रक्षा करना हमारा काम है। लोगों को यही सही लगा, क्योंकि बाहर के लोग आ रहे हैं, उन पर अत्याचार कर रहे हैं, उनको मार रहे हैं, उनको उठाकर लेके जा रहे हैं। कहीं तो विवाह की कंसेप्ट भी नहीं थी, इतना सारा जुल्म महिलाओं को हो रहा था। और यहाँ पर फिर जो लगा कि मनु जो कहता है वो सही है, स्त्री की रक्षा करना हम पर का जिम्मेदारी है, बाहर के आक्रमण हो रहे हैं उनसे बचाना है, तो हमें ये करना जरूरी है। और यहाँ पर महिलाओं का संरक्षण और उनका स्वतंत्र छीना गया। जो स्त्री बाहर घूमती थी उन पे निर्बंध आए, अगर बाहर स्त्री को जाना है तो वो पल्लू लेके जाना है, और वो भी पल्लू इतना लेना है चेहरे के नीचे तक, है ना। तो ये वाला जो समाज में स्त्री का स्टेटस बता रहा हूं, और इसीलिए स्त्री को पैदा होते ही उसका ब्याह रचाया गया, यानी महिलाओं का और बच्चों का, बालकों का बाल विवाह होता था। न लड़के ने उसको देखा, न लड़की ने उसको देखा, न चॉइस था। आज जिस तरह से हम लिव इन रिलेशनशिप कर रहे हैं और फिर तय करते हैं कि इसके साथ रहना है कि नहीं रहना है, ये अभी ख्याल है। लेकिन उस वक्त न तुमको पूछा गया, न तुमसे कुछ राय ली गई, डायरेक्ट तुम्हारा विवाह किया गया पालने में। और उस वक्त होता क्या था कि बच्चा जीने की कैपेसिटी उतनी नहीं थी, क्योंकि बहुत सारे ऐसे क्या बोलते हैं उसको, सामाजिक रोग, क्या बोलते हैं उसको, साथी के रोग आते थे, तो उसकी वजह से बहुत सारे ऐसे लोग मरते थे, जैसे कि पटकी, कॉलरा, अमुक तमुक, कुछ ना कुछ होना। तो बच्चे का बचना उतना नहीं था। तो ये बच्चा 5 साल, 6 साल, 10 साल, 12 साल के बाद अगर वो मरता है, तो उस लड़की को जिसने उसको नहीं देखा है, उसका अगला जीवन पूरा विधवा विवाह का था। यानी वो ऐसे जिएगी कि उसका हस्बैंड ही नहीं है, तो उसको जीने का अधिकार ही नहीं है।
तो उसका हल भी ये किया जाता था, उसका केशोपन यानी सर के बाल पूरे काटना, पूरा भगवा वस्त्र धारण करना और उसको अंधेरी खोली में डालना, उसको सिर्फ भगवान का जप करना, साथ ही साथ उसको खाने में तेलकट चुपचट या अच्छा कोई भी नहीं देना है। अगर समाज की नजर इस पे पड़ेगी तो क्या होगा इसका, इसलिए उसे अंधेरी खोली में अपना बचा हुआ पूरा लाइफ निकालना है, गुजारना है। न उसको किसी निर्णय में उसको पूछा जाता था, निर्णय लेना है। इसीलिए यहाँ पर निर्बंध भी ये था की मुलगा, ज्याला आपण म्हणतो ना मोह तो वंशाचा दिवा, वो बन गया इसी कारण से। यहाँ पर लड़कियां बोझ बन गई, लड़कियां बोझ बन गई, उसको पालना। हाँ, पहला लड़का हुआ तो बहुत ये मनाना है, एक जश्न मनाना है, लेकिन लड़की हुई तो लड़की हुई ना, त्याला मराठीमध्ये नख लावणे म्हणतात बघा। का बर, मुलगी जन्मताच तिचा हत्या करायची। और यहाँ पर स्त्री भ्रूण हत्या भी चलता है। लड़की को जीने का अधिकार ही नहीं है। लड़की सिर्फ और सिर्फ एक कठपुतली की तरह, और उसका जीना सीमित, खाना पकाना, बच्चे पैदा करना और लोगों की देखभाल करना, घर के लोग। और फिर ये जो घर के लोग हैं जिनमें वो सासू माँ होती है या फिर, क्योंकि वो बड़ी ज्वाइंट फैमिली थी, हम दो हमारे दो का, ये तो नारा था ही नहीं, कंसेप्ट हम दो हमारे कितने भी, क्योंकि जितने बच्चे ज्यादा उतना ही फैमिली बड़ी, और बच्चे उसमें से कितने जिएंगे कितने बचेंगे किसी को मालूम नहीं था। यानी उसकी आधी लाइफ बच्चे पैदा करने और उनका संभाल, उसकी देखभाल करने में ही जाती थी। और फिर उतने से टॉर्चर कम है क्या, खाना पकाना लड़कियों की जिंदगी की शुरुआत ही होती थी 4 बजे। आज तुम्हारे यहाँ मिक्सर है, ग्राइंडर है, पिसना पिसाने के लिए चक्की है, उस वक्त वो भी नहीं था। उसके नसीब 4 बजे उठो, पिसना पीसो, घर में 2 लोग नहीं 50 प्लस थे, इन लोगों का खाना अकेली को बनाना था। क्या जुल्म है। और भले 4 बजे उठना है और फिर वो चक्की पीसना है। अगर शादी ब्याह करके बापूजी देता है उसको, बाप ने लड़की का शादी ब्याह करके दिया, मानो उसने यहाँ पर शोक मनाया कि बेटी अब मेरी नहीं है, अब वो उसके हाल पे रहे, वो फिर वापस घर आए इसकी कोई गारंटी नहीं है। जो भी कुछ तुझे हाल है तेरा तुझे सहना है। और ये भले 4 बजे उठ रही है, चक्की पे पीसना पीस रही है, और उतना पीसना डेली पीसना है, एक दिन नहीं, जो जितना दिन को लगता है उतना पीसना है। 50 लोग, दिन का एक वक्त नहीं 3 वक्त का खाना चलता था, लोग खाना भी उतना खाते थे। देखो आपको पता है बच्चे एक वक्त भी खाते हैं तो बड़ों से ज्यादा खाते हैं, आपको मालूम होगा। देखो दिन भर में बच्चे बहुत सताते हैं, तो ये वाला पूरा स्ट्रेटजी उनको बनाना है। तो भले सवेरे, अभी जैसे आपके घर में नल का पानी आता है, फिल्टर वाला पानी होता है, आपको सिर्फ एक नल घुमाने की जरूरत है, वहां पर वैसा नहीं था। कुएं जाना है, कुएं से पानी खींच के लाना है। ये प्रोसेस के आसान नहीं है जितने आप समझ रहे हैं। उतना जुल्म, उतने सवेरे, ठंड हो बारिश का मौसम हो, कुछ भी नहीं है। उसे ठीक नहीं लग रहा है, उसे बीमार है, कुछ है, ये कुछ मायने नहीं रखता है। काम डेली होना ही है, वक्त पे होना है। अगर नहीं किया तो सासू माँ जो जल्लाद का काम करती थी, पीटना कूटना मारना। जब थके मारे, देखो उसकी जिंदगी शुरू हो रही है, उसकी दिन शुरू हो रहा है 4 बजे, अरे घंटा 2 घंटे पिसना पिसने में, घंटा 2 घंटा पानी भरने में जाता है। थोड़ी एक ही पानी करना है, सबको पानी गर्म करके देना है, और ये पानी उसके उस बाथरूम तक लेके जाना है। आसान नहीं है ये सब कुछ करना। और इतना करने के बाद सवेरे की चाय होती है, नाश्ता होता है, हर एक की फरमाइश अलग होती है, खुद के बच्चे को तैयार करना होता है, उसको पिलाना खिलाना सब कुछ होता है। ये सब कुछ देखते वक्त ऐसे में कुछ कम पड़ गया तो सासू माँ नामक प्राणी सबके सामने, और मर्द की, उसके हस्बैंड की, शोहर की क्या मजाल कि वो अपने बीवी का साथ दे। अगर वो वैसा करता भी है, उसको तो करना अलाउड ही नहीं था, अगर वो सुनता नहीं है तो देखो, जब सासू का वो बहू सुनती नहीं है तो ये सासू अपने बेटे से बोलकर उसको पिटाई करती थी। ऐसा एक भी दिन नहीं था कि उस औरत ने मार खाया है। तो इतना सब करना है, खाना बनाना है, वक्त गुजर जाता है, 12 बज जाते हैं लोगों को खिलाने में, खुद के खाने का कहाँ ख्याल है। और फिर इसका मर्द कहाँ खेती भी जाता है, वहां जाकर उसको टिफिन दे के आना है। अभी बहुत सारे ऐसे वक्त हैं कि अपने बीबी का मुंह भी नहीं देखा है, क्योंकि वो
पर्दे में रहना, वो पल्लू सर का दूर तक लेना, ये वगैरह रिवाज समाज में थे। समाज में ये भी रिवाज थे कि घर के बाहर महिला जाए, और कहाँ पर वो थोड़े रूल्स लूज थे, तो काम करने वाली महिलाएं, खेतों में जाने वाली महिलाएं, रोजगार करने वाली महिलाओं को उतने ज्यादा निर्बंध नहीं थे। ऊंचे घर के लोगों को और मिडिल क्लास वगैरह जो रहता है, इन लोगों पर निर्बंध बहुत ज्यादा थे। तो ये सब करने के बाद फिर से दिन भर में वो सब कुछ खाना बनाना है। आपको पता है, एक बार आदमी उस वक्त का खाना, एक वक्त में रोटियां 15-20 खाता था। तो देखो कितने 10-12 लोग हैं तो कितने रोटियां लगेंगी। वो अकेले को बनाना है, ना सपोर्ट है ना कुछ है। अगर उसकी तबीयत भी खराब है तो उसी हाल में उसको बनाना है, क्योंकि दूसरा बनाएगा तो कोई नहीं, सासू माँ तो करेगी नहीं। इतने सारे जुर्म है। साथ ही साथ विधवा पुनर्विवाह है, जैसे कि अगर किसी का शोहर मर जाता है तो उसी के साथ उसी लड़की को जिंदा जलाया जाता था उसी चिता में। सती प्रथा है क्या? क्या तुम्हारे कुछ स्वतंत्रता ख्याल इसके बारे में कुछ लिया? अगर तुम्हारा पति मर जाता है तो तुम्हारे उसके साथ तुम्हारे उसी चिता पे तुम्हें जिंदा जलाया जाएगा। ये हाल इन लोगों ने सहे है। लड़कियों की हालत को करीब से देखा है। आज हम कहते हैं ना, आम्हाला स्वतंत्रता नाही आहे, आम्हाला साक्षात घरी बोलवलं जातं। देखो उन हालत को, ना जिंदा रहते हुए, कुछ न होते हुए, पति मरने के बाद अगर उसकी जिंदगी खत्म हो जाती है, उसी चिता पे उसको लेटाकर उसको जिंदा जलाया जाता है। क्या हाल होती होगी उसकी आत्माएं क्या कहती होगी? तो सर अगर यहाँ पर उतना ही जुर्म नहीं हुआ, उतना ही जुर्म नहीं हुआ, 18वीं 19वीं सदी को अगर हम देखेंगे तो सबसे ज्यादा जलकल कौन बनी है? सबसे ज्यादा स्टोक के भड़के में सबसे ज्यादा जलकल कौन मरा है? वो बहू ही है, वो लड़की है। क्यों? हुंडाबड़ी। तुम हमारे यहाँ तुम्हारे माँ बाप से ये लेकर आओ ना, तुम्हारे मर्द के लिए चलने के लिए साइकिल चाहिए। उस वक्त रेडियो की क्या बोलते, रेडियो की फरमाइश, साइकिल की फरमाइश, ऐसे बहुत सारी चीजों की फरमाइश होती थी। तो ये लोगों ने सहा है। उनके माँ बाप पर पास कुछ ना होना, लोग क्या देखकर कर देते थे पता है? उस वक्त त्याला मराठीमध्ये म्हणतात बघ, उमराचं झाड आहे. म्हणजे किमान ते खाऊन तरी ती मुलगी जगेल। एकदा का मुलीला त्या घरी दिलं की ती मुलगी आपल्यासाठी मेली, त्याच्यासाठी आपल्याकडे ते दरवाजे बंद। अशा सिच्युएशन मध्ये तिला कसल्याही प्रकारचं सपोर्ट नसल्या कारणामुळं त्या मुलीनं, त्या महिलेनं हे सगळं सहन केलं। आणि सहनशीलतेचं एक प्रमाण जे असतं, कसं सहन करायचं हे बघायचं असेल तर अलका कबूलचे पिक्चर बघा। तिचं रडगाणं, आजची महिलाही रडते का पहा इतकं? ते घरातून सासूनं हाकलून दिलं, तिला जेवणच नाही दिलं, त्याच्यावर तेवढं अन्याय अत्याचार केलं, ते सहन करण्याची आजच्या महिलाची ताकद आहे का? एवढं सहन आजची महिला करू शकते का? मग आम्ही स्वतंत्र नाही. आहोत की नाही? मग आमच्यावर अन्याय अत्याचार होतोय हे जे आम्ही म्हणतोय ना, अरे जिथं स्वतःचे विचार व्यक्त करायला त्याला परवानगी नव्हती, तिथं आज तुम्ही स्वतः तुमचे विचार मांडताय। घरातच नाही तर बाहेर खुल्या व्यासपीठावर मांडताय। तुम्ही आज राजकारणी आहे, तुम्ही आज पंतप्रधान आहे, तुम्ही आज मंत्री आहे, तुम्ही आज राष्ट्रपती आहे, मग तुम्ही स्वतंत्र आहात की नाही? ज्या महिलेला समाजामध्ये फक्त मूल आणि चूल या दोन गोष्टीमध्ये ती गुरफटलेली होती, ज्या सावित्रीबाईनं आणि तिच्याबरोबर असणाऱ्या त्या फातिमा शेखनं ज्या मुलीच्या हातामध्ये कलम याने वो पेन दिली, वही दिली, ज्याला साक्षर बनवलं, त्या काळची काय सिच्युएशन होत्या? ज्या सावित्रीबाईनं, ज्याला समाजामध्ये विरोध होता, ज्याने या महिलांना शिकावं म्हणून पुढे आलं, पुढाकार घेतला, ज्यानं शिव्या खाल्ल्या, ज्याला स्वतःचं घर सोडावं लागलं, या सगळ्या गोष्टी मुलीला शिकवत असताना ज्योतिबा फुले आणि महात्मा फुले यांना स्वतःच्या घरातून बापानं बाहेर काढलं, ज्याने समाजासाठी केलं, या महिलांसाठी केलं, काय वेदना असतील? कित्येक वेळ मारकऱ्यांनी येऊन त्यांच्या घरावरती हल्ला केला, आणि आज आपण म्हणतोय आम्ही मुलांपेक्षा मोठे अमुक तमुक का? किती महिलांना सहन केलं? ज्या घरामध्ये मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो, मुलीला तुच्छ लेखलं जातं, एकाच घरामध्ये भावंड असं जेवायला बसलेली आहेत, मुलगा मुलगी समोर आहे, आणि ज्याच्या ताटामध्ये दूध ओतलंय त्या दुधाची वरची साय त्या मुलाच्या ताटात, आणि फक्त दूध मुलीकडे, दुधाची धार त्या मुलाच्या ताटामध्ये आणि मुलीमध्ये काहीच नाही।
हा भेदभाव केला जातो, त्या मुलीला विचारा की सहनशीलता काय असते. एवढं सगळं डोळ्यांना पाहून सुद्धा ती जी ज्यानं सहन केलं, त्या सहनशीलतेला विचारा. महिलांची समाजामध्ये काय स्थिती होती, की जिला 2 वेळचं खाणं सुद्धा नशिबी नीट नव्हतं. ज्यानं अन्याय आणि अत्याचार सहन केला, ज्यानं नवऱ्याचा कुत्र्यासारखा मार खाल्ला आणि सुद्धा केलेला नाहीये. अशा समाजानं त्या महिलेवरती अन्याय आणि अत्याचार केला. महिलेला शिकूच दिलं नाही. त्याचं एकच कारण होतं, ही शिकली की गुरगुर करेल. कारण कुणी सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पेला की तो गुरगुर करणारच. हे उगाच म्हणलेलं नाहीये. आणि ही जी काही महिला शिकली, तर गुरगुर करेल. ही आपल्यावर येईल. म्हणून महिलेला कधीही शिकू दिलं नाही. तिच्या हातामध्ये पेन, वही न देण्याचं कारणच हे होतं, की ही शिकली की आपल्यावर गुरगुरेल. बघा, त्याच्या अगोदर ज्या वेळेस ती शिकली नाही आणि शिकायची नव्हती किंवा शिकली नव्हती, तिथपर्यंत समाज पहा. सती प्रथा असेल, बालविवाह असतील, त्याच्यानंतर ना ते विधवा पुनर्विवाहाचा शब्दच नाहीये. त्या सगळ्या गोष्टी जिला स्वतःचा मत व्यक्त करायला नाहीये, जी ज्या घरामध्ये राहते, त्या घरामध्ये तिला स्थानच नाहीये. मोलकरणीसारखं जीवन ज्याला जगायचं आहे, त्या घरामध्ये ही स्वतंत्रता कुठे आहे? कुठे आहे? कहाँ पर आहे? आम्ही आज जे ओरडून सांगतो ना, जे आम्ही शनी मंदिरामध्ये जाऊन जिथं आम्ही झेंडा लावला, की सांगितलं की त्या चौतऱ्यावर जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. अरे इथं स्वतःचं दर्शन घ्यायला जिला मुभा नव्हती, जिथं स्वतःच्या नवऱ्याचं जिनं मरेपर्यंत तोंड पाहिलं नाही, तिनं त्या चौतऱ्यावर जाऊन काय करायचंय? मग आम्ही नेमकं काय मागतोय? आम्हाला नेमकं कुठला हक्क पाहिजे? नेमकं कुठला हक्क पाहिजे? आणि आम्ही स्वतंत्रता म्हणतोय. आजही ज्या स्त्रीवरती बलात्कार होतोय, खुलेआम ह्या सगळ्या घटना घडत आहेत. त्या घटना दाबायचं लांबच राहिलं. आणि आम्ही इथं घेऊन बसलोय या सगळ्या रूढी, परंपरा, हे सगळं सगळं स्वतंत्र पाहिजे, हमको ये चाहिए, वो चाहिए. अगर तुमको स्वतंत्र देंगे तो तुम क्या करोगे? कोण आहे? कुणाला पाहिजे? वंशाचा दिवा जिला म्हटलं जातं, हे मागणारं कोण आहे? किसको चाहिए? वंशाचा दिवा पाहिजे कुणाला? सासू. सासूलाच. सासू कोण आहे? कोण आहे सासू? महिलाच आहे ना. स्त्रीच आहे. म्हणून महिलाच्या कारणाला एवढे सगळे अत्याचार झाले की नाही. हिस्ट्री पहा. सती प्रथा असू दे, बालविवाह असू दे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, कोण होतं पुढाकार? घरामध्ये चाललंच कुणाचं? महिलेचंच चाललं. बघा, नावालाच पुरुष प्रधान आहे. भारत नावालाच पुरुष प्रधान आहे पहिल्यापासून आणि आतापर्यंत सुद्धा नावालाच आहे. मातृप्रधान. घरामध्ये चालतं कोणाचं? आईचं, आहे की नाही? आजीचं. आणि ती आजी त्या ह्याच्यावरती महिलेवरती त्यानं अन्याय केला, अत्याचार केला, त्याच्यावरती कित्येक आरोप लादले, मारलं, कुटलं, जाळलं. इथंपर्यंत स्टोचे जे भडके उडाले, फक्त ती महिला त्याच्यात ती कोण मिली? सूनच मिली. कधी असं ऐकलं की स्टोच्या भडक्यानं कधी सासू गेली म्हणून? कुठं ऐकलं, पाहिलं? कोण होती जाळणारी? जाळणारी बी तीच होती. जिला वंशाचा दिवा पाहिला पाहिजे, ती पण स्त्रीच होती. बरोबर आहे का? आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? एवढं सगळंच आहे, तर एका स्त्रीचं शत्रू फक्त स्त्रीच आहे. कुठं असं पाहिलं का? कुठल्या वर्तमानपत्रामध्ये 20 वर्षामागची हे पाहून का, की पुरुषानं किंवा ससाऱ्यानं त्या महिलेला जाळलं? रिअल निघते. यहाँ पर ज्यादा दिक्कत महिलेचीच आहे. आणि समाजामध्ये पण तशाच सिरियल खूप चालतात, कारण ते दाखवण्याचं काम करतात, की तुमची माहेरची साडी असू दे, नाहीतर काही असू दे. त्या सगळ्यामध्ये महिलांची ज्या स्थिती दाखवलेल्या त्या त्या काळच्या होत्या. ते अजून एक होतं बघा पिक्चर, कोकणस्थळ काहीतरी मराठी पिक्चर आहे बघा, की लग्न झाल्यानंतर 10व्या का 12व्या दिवशीच नवऱ्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर असह्य वेदना त्या महिलेला सहन करायचे. त्या महिलेनं जे जीवन जगलेलं आहे, त्याच्या इतकं भयानक जीवन कोणच नाही जगलेलं. आणि ही समाजाची स्थिती आहे. एवढं समाजानं मागं भोगलेलं आहे आणि आजच्या महिलांना माहित नाही एवढं सगळं मागं घडलेलं आहे. हे आम्ही पाहत नाही. आजचं ट्रेंड पाहतो फक्त आम्ही. आम्ही काय करतोय? आम्ही सुखी आहोत की नाही? आम्हाला पाहिजे ते मिळतंय का नाही? आम्हाला हे आहे का नाही? आम्हाला ते आहे का नाही? हम क्या कर रहे हैं? किस दिशा में जा रहे हैं हम? आता आणि त्या काळामध्ये हा फरक आहे. आणि जेव्हा स्त्री शिकली तेव्हा त्याच्या हक्क मिळायला सुरुवात झाली. माहित आहे? तिला तिच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये सुद्धा संपत्ती, वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क आणि अधिकार नव्हता. तिला पुनर्विवाहाचा हक्क नव्हता. हे सगळे हक्क नव्हते. इकडे पुरुषाने 10 लग्न केलं तर उभा आहे, लेकिन महिलेनं नाही.
मग हे का अन्याय आणि अत्याचार हे मुला मुलीवरतीच का? तर समाज महिला म्हणजे गुलाम समजत होता आणि हे ऑर्थोडॉक्स आहे, हे रूढी परंपरेनं आलेलं. मी तुम्हाला इतिहासात त्यासाठीच घेऊन गेलो. मग समाजामध्ये असा वेळ आला जिथे इंग्रज आले आणि इंग्रजांनी इथं काहीतरी कायदे केले. 1829 मध्ये सती विरोधी कायदा झाला, सतीबंदी कायदा आला. कुणाच्या मदतीनं आला? लॉर्ड बेटिंग, आहे की नाही? म्हणजे इंग्रजाच्या मतीनं राजाराम मोहन राय यांनी घडवून आणला. इथल्या भारतीय लोकांना शिकल्यानंतर ना असं वाटलं की आमच्या समाजामध्ये ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत हे जर कोण काढेल तर हे इंग्रज काढतील, हे कायदे करून काढतील. म्हणून त्यांना असं वाटायचं की इंग्रजांची सत्ता राहावी आणि त्यांनी हे करावं. मग काही लोकांना असं वाटायचं इंग्रजांनी फक्त आम्हाला स्वतंत्र द्यायचं, आम्ही आमचा धर्म, आमच्या रूढी, आमच्या परंपरा आम्ही बघून घेऊ, तुम्ही आमच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही, तुम्हाला काय देणं घेणं नाही. आणि ही समस्या आणि मग सगळ्यात जास्त महिला रस्त्यावरती तेव्हा उतरल्या जेव्हा महात्मा गांधीचा काळ आला. 1920 ते 1942 सगळ्याच बाबीमध्ये महिला अग्रेसर होत्या. बाहेर आल्या, समाजावरती रस्त्यामध्ये आल्या. शिकलेला काळ लक्षात घ्या. मग समस्या भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी सुद्धा स्वतंत्र लढ्यामध्ये महिला सहभागी झाल्या. स्थान बदलत गेलं, महिलांचं स्थान बदलत गेलं. महिलांचा संपत्तीमध्ये अधिकार आला. वडिलाच्या संपत्तीमध्ये आता अधिकार आहे महिलाला. आता सध्याला ती स्वतः घेऊ शकते. नवऱ्याचे तर आहेच, इकडं पण आहे, पहिलं नव्हतं. या समाजामधल्या रूढी परंपरा महिलांच्या बाबतीमध्ये स्त्री भ्रूण हत्या, जिथं तुमचं सोनोग्राफी करून जर मुलगी असेल तर तिला तिथंच अबॉर्शन करायचं. का बरं एवढं सगळं महिलांना असं वाटतं? मुली जगूच नये. अरे आज समाजामध्ये स्त्रीच्या 1000 पुरुषाच्या माग 1000 पुरुषामाग 933 का 35 मुली आहेत. म्हणजे किती कमी पडतायत. आणि काळ जर पुढचा जर पाहिला तर आता सध्यालाच तुमच्या माहितीसाठी सांगतो की लग्नासाठी मुलीच मिळत नाही. मागच्या वर्षामध्ये सोलापूरच्या आपल्याच याच्यामध्ये मोर्चा काढला होता. आठवलं बघा, कुठे मोर्चा काढला होता? तुमच्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती, मुलगीच लग्नाला मिळेल ना म्हणून. कोण आहे जबाबदार त्याला? हे मिळेल म्हणतो ना, कोण आहे? साक्षरतेचं प्रमाण जिथं जास्त तिथं ते कळतं, जिथं निरक्षरता आहे मग अन्याय, अत्याचार, रूढी परंपरा, रूढीवाद आणि अंधश्रद्धा चालतेच. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं, शिका, संघर्ष करा, एकत्रित या आणि लढा. आणि आम्ही लढतो तर कुठं? घरात, आपल्या आपल्याच भाऊभाकीमध्ये. लढवतो कोण? जे भाऊ स्वतःचे होते, लग्न झाल्यानंतर ना जे भाऊ स्वतःच्या एकमेकाला जीव द्यायला होते ते लग्नानंतर एकमेकाचा जीव घ्यायला बसतात. कोण कारणीभूत आहे? मग महिला नेमकं काम कुठं करते? जिथं तिथं ती स्त्री एकत्र सगळ्याला ठेवू शकत नाही. का बरं असं? मग हम दो हमारे दोन कन्सेप्ट निघून गेली. जिथं संयुक्त फॅमिली होती तिथं न्यूक्लिअर आली, नॅनो झाली. हम दो हमारा एकच. असं करत करत आम्ही सगळ्या रूढी परंपरा बांधल्या आणि आज स्त्री समाजाच्या त्या उंबरट्याच्या बाहेर आहे. आज न पडदा आहे, न कुछ है न कुछ है. आज जी स्त्री एका सुंदर साडीमध्ये राहत होती ती स्त्री आता टॉप आणि जीन्स वरती आहे. तुमचं मग ज्या स्त्रीला स्वतःचा नवरा मिळाल्यानंतर भगवे वस्त्र धारण करत होतं, केशोपन केलं जात होतं, ती स्त्री दुसऱ्या दिवशी लग्न करू शकते. आज करू शकते. इतकं संविधानानं तिला त्याला स्वतंत्र दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आज महिलांसाठी आहेत. महिलांना सगळ्याच गोष्टीमध्ये कायदे आहे, सपोर्ट आहे. आज महिला मागं पडू शकत नाही. आज असं कोणतंही क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर नाही. अजूनही समान वेतन, समान काम, समान वेतन महिलांच्या बाबतीमध्ये लागू होत नाही. पहा मग कोण कारणीभूत आहे हे पण आपण पाहू शकतो, आहे की नाही? काही ठिकाणी समान काम, समान कायदे, समान वेतन सुद्धा लागू आहे की नाही? आजही महिलांवर अन्याय आणि अत्याचार होतो. एवढी स्त्री बाहेर पडली, स्त्रीवर अजून की काही संकट कमी आहेत का? आता बघा, मागच्या 2018-17 घडलेली घटना, एका तलाट्यानं त्याच्या टेबलच्या शेजारी असणाऱ्या त्या महिलेवरती केलेला अन्याय आणि अत्याचार. जोपर्यंत महिला ती सहन करते तोपर्यंत ते अन्याय आणि अत्याचार होणार.
त्या महिलेनं त्या अधिकाऱ्याचं कुठलंही एक न मानता तिनं तिला जागेवर चप्पल मारलं आणि त्या अधिकाऱ्याची गाडावरून मिळून अख्ख्या गावाला काढली. मग त्या समाजाकडे बघण्याचा कायदा. मग तुम्ही म्हणता ना कायदे पाहिजे, मग कायदेच पाहिजे का? मग स्त्रीनं एक पाऊल पुढे टाकलं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, तर समाज काय कोणच त्याच्याकडे वाईट नजरेनं बघू शकत नाही. आणि इथं सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे, ते म्हणजे आत्मनिर्भरता. महिलेनं जोपर्यंत स्वतःसाठी उभं राहत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. महिला सक्षमीकरण, ज्याला इम्पॉवरमेंट म्हणतात, ती इम्पॉवरमेंट जोपर्यंत महिलांमध्ये येत नाही, याच्यासाठी सरकार आतूनच प्रयत्न करत आहे. आजही महिलांवरती, या महिलांच्या इम्पॉवरमेंट वरती सरकार अजूनही काम करत आहे. माहित आहे का तुम्हाला, सरकार आता सद्यस्थितीला ब्युटी पार्लर मोफत मध्ये महिलांना देत आहे. महिलांना मोफत शिक्षण आहे 12वी पर्यंत. महिलांना मोफत बस योजना आहे. म्हणजे पुरुषांच्या तुलनेने महिलांसाठी कायदे भरपूर आहेत. पुरुषांच्या तुलनेने फॅसिलिटीज भरपूर आहेत. महिलांसाठी लघु व्यवसायामध्ये भरपूर सवलती आहेत. महिला 50,000 50 लाखाचं कर्ज स्वतः घेऊन स्टार्टअप कुठलंही करू शकतात. आज सध्याला आहे. माहित आहे का तुम्हाला, ब्युटी पार्लरचा कोर्स फ्रीमध्ये आहे. महिलांसाठी MSCIT फ्रीमध्ये आहे. महिलांसाठी ते शिवणकाम. कोर्स आहे जे त्याला आपण मध्ये बस मोफत, ERP म्हणतो. बसमध्ये प्रवास मोफत आहे सर. टॅली सारखी कोर्सेस मोफत आहेत. आजही सोलापूर महानगरपालिकेचे 22 ते 23 असे कोर्सेस आहेत जे महिलांसाठी फ्री मध्ये आहेत. कशासाठी आहे? महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहावं, किती संकट आली, काही झालं तर तिनं स्वतःला तिला आत्मसन्मानानं जगता यावं. महिला बचत गटाबरोबर विविध व्यवसाय हे महिलांसाठी आणलेले आहेत. मोफत शिवण यंत्रणा दिली जाते, मेसिन्स त्यांना दिलेले आहेत. आज विडी कामगार म्हणजे कुठलाही असं त्याला स्टार्टअप करायचं असेल तर तिच्यासाठी असे मुबलक आहेत. मुद्रा योजना आहे, भरपूर अशा योजना समाजामध्ये सरकारनं आणलेल्या आहेत, फक्त वुमन एम्पॉवरमेंटसाठी. तिला सक्षमीकरण करायचं आहे. महिला कुणावरही विसंबून नको आहे. ज्या म्हणून सांगितलं की तिचा जन्म झाल्यानंतर ना ती मरेपर्यंत कुणावर ना पुरुषावरती अवलंबून असते, हे इथं खोडून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि तो खोडून टाकण्यासाठी महिला सक्षम असणं गरजेचं आहे. आणि महिला जोपर्यंत सक्षम होत नाही, महिला एक हाताचा 2 हात करत नाही, सबळ पाहत नाही, महिला चंद्रासारखी नाही आहे, ती सूर्यासारखी सुद्धा कणकर आहे, हे जोपर्यंत ती दाखवून देत नाही तोपर्यंत समाजामध्ये ती व्यवस्थित ताटमानेने जगू शकत नाही. आज कुठलाही असा कोर्स नाही, आज कुठलाही अशी ड्युटी नाही, आज कुठलीही अशी पोस्ट नाही की तिथे महिला नाही आहे. आणि हे पोचण्यासाठी महिलांना असंख्य यातना सोसाव्या लागल्या, असंख्य यातना सोसाव्या लागल्या. असं कधी गेली लगेच झालं असं नाही. मिलिटरीमध्ये तिला स्थान नव्हतं, परंतु जी पहिली मिलिटरीमध्ये महिला गेली, तिला काय सोसावं लागलं नाही. तिथले का पुरुषाने कमी बोललं, तुझ्यानं होणार नाही. ट्रेनिंग घेताना कित्येक वेळा त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला, कित्येक बोलणे सोसावे लागले. तू सोडून जा, मुलीचं काम, लडकियों का काम सिर्फ चुडिया पहनना होता है और घर में रोटी बनाना होता है, अशा यातना तिला ऐकाव्या लागल्या. आणि त्या यातना जर मोडून काढायच्या असेल तर त्या मौलीनं त्या संकटाला मात करून ती पहिली मिलिटरीमध्ये भरती झालेली आहे. आनंदबाई जोशी असेल, पहिल्या डॉक्टर्स असतील, पहिल्या राष्ट्रपती असतील, ह्या लोकांनी तिथपर्यंतची मजल घेताना सहज सोचलं का? समाजानं काय सहज त्याला ते दिलं का? का नाही दिलं? हे समाज जे ऑर्थोडॉक्स चालत आलेला आहे, पूर्वी रूढी परंपरावाद चालत आलेला आहे, लिंगवाद जे आहे किंवा लिंगभेद आहे, हे शारीरिक नाही आहे. लिंगवाद, लिंगभेद शारीरिक नाही, हे आमच्या रूढीनं दिलेलं आहे की महिला आणि पुरुषामध्ये भेद करा. हे फिजिकली भेद नाही आहे, हे वैचारिक भेद आहेत. हे जे आता तुम्हाला हिस्ट्री सांगितली की नाही, ही सगळी हिस्ट्री ह्याच प्रश्नावरती जनरेट होते आणि हेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो आजचा हा जो टॉपिक आहे लैंगिक मुद्दे, ह्याच्यातला माझा एकही मुद्दा चुकीचा आहे का? मग आज महिला जी तुम्ही म्हणता की नाही, आज पुरुष घरी येताना लावतो की नाही 7च्या आत घरात पाहिजे, मुलाला लावत नाही, अमुक कितीतरी प्रश्न आहेत बघा की आम्हाला स्वतंत्र नाही. तुमचेच नाही, महिलांचे भरपूर आहेत प्रश्न, मुलींचे आहेत की मुलींना असं वाटतं की मुलाला जे स्वतंत्र मिळतं ते इथं मिळत नाही. 7च्या आत घरात आम्हाला, तिला का नाही? तर ह्याची सुरुवात आम्हाला घरच्यापासून करायची. तुम्ही आई आहे ना, कोण लावतं? मुलगा घरातून आल्यानंतर, शाळेतून जेव्हा घरात येतो, जेव्हा दप्तर टाकतो तो बाहेर खेळायला जातो, तुम्ही त्याला बिनधास्त जा म्हणता.
तीच मुलगी शाळेतून घरात येते, ते दप्तर टाकते आणि खेळायला जाते म्हणले की तुम्ही नाही म्हणता, नको म्हणता. का? तर त्याला म्हणतात, "तू भांडी घास, तू स्वयंपाक कर, तू मला मदत करू लाग, तू झाडू लाग, तू हे करू लाग." मग आम्ही ही आईनं जर मुलांनी मुलीमध्ये जर भेद नाही केला, तर मला सांगा लिंगवाद कमी होईल का नाही? कोण कारणीभूत आहे? संस्कार देण्याचं काम जास्त कुणाकडे असतं? आईकडे असतं. मग बापाकडे का केलं नाही? का केलं नाही? मुलगा मुलगीमध्ये आम्ही भेद का करतो? एकाच घरामध्ये मुलाला आम्ही कामं सांगत नाही, मोकळे सोडतो, त्याला हे करतो. हा, आता हे जे समाजामध्ये जे काही वाईट कृती होतात, कोण करतं? मुलं करतात. ते कुणाचे तरी ते तो मुलगा असेल की नाही, त्याची कोण ना कोण आई असेल की नाही, मग त्या आईनं का बरं त्याला सांगितलं नाही? त्याच्यावर चांगले संस्कार का केले नाही? परस्त्री माते समान. कोण कमी पडतंय? हे विचार करा. समाजामध्ये एका हाताने टाळी वाजत नाही. मुलीवर जेवढे निर्बंध घालतो तेवढे आम्ही मुलावर पण घालणं गरजेचं आहे. मुलाला लावा काम. काय होतं? घरामध्ये बघा, जर तो मुलगा भांडी घासायला लागला, तर काय म्हणेल समाज, काय म्हणेल? आई मुलगा भांडी घासतो. हा, बघा आज 2 स्त्रिया बोलत असताना तिथं म्हणते, माझी मुलगी लय सुखात आहे बाई, काय सांगू तुला, माझा जावई काय करू देत नाही. आणि ही दुसरी म्हणती, माझी 7वीला काय झाले की 7वी. बघा शब्द कसे आले. आणि ही माझी 7वी काय करते बाई, माझ्या मुलाला लई त्रास आहे, बैल भाड्या करून सोडलाय, वगैरे शब्द. अरे, म्हणजे आपल्या मुलगी सुखात राहावी आणि सून सुखात राहू नये, हे म्हणणारा प्राणी कोण आहे? सासू. म्हणजे कोण आहे ती? स्त्री आहे. सुरुवातीपासून लहानपणापासून मुलामध्ये संस्कार जोडा. मुलगा मुलगी समान आहे, त्यांना तुम्ही चांगले संस्कार द्या. मुलगाने पण काय भांडी घातल्यावर काय फरक पडत नाही. कोरोनासारखा काळ आला तर उपाशी मारावं लागेल. तुला स्वयंपाक आला पाहिजे. काय आहे, छोट्या छोट्या गोष्टी मुलाला लावा. आतापासून सवय लागू द्या. असं काही नसतं. झाडू मारू द्या. याचा अर्थ काय होतं माहितीये का? जर पुरुषानं झाडू मारलं तर मग बाई कशासाठी आहे? अरे, जी स्त्री तुमच्या पाठीमागे उभे राहून हा संसार करणं म्हणजे व्याख्या काय लक्षात घ्या, की फक्त एका पुरुषानेच करायचं नसतं. पूर्वी काय असायचं, की शेतीवाडी असायची, त्या शेतीमध्ये ही महिला काम करायची. म्हणून ती दिसून यायचं नाही. आता शेती तर नाही, आम्ही न्यूक्लिअर फॅमिलीवाले झालो. आता मला सांगा एका पुरुषाच्या पगारावर भागतं का? मग स्त्रीनं बाहेर पडणं भाग आहे का नाही? त्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्या संसाराचं गाडं चालवणं भाग आहे का नाही? आज त्या मुलाच्या आमच्या शिक्षणाला पूर्ण ओव्हरऑल जेवढा खर्च आला, तेवढा आजच्या त्या पोराच्या नर्सरीच्या फीची शाळेची फी आहे. कुठून भरायची? एवढा मोठा रोजगार वाढला, एवढा मोठा महागाई वाढली. मग स्त्रीच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीनं काम करणं गरजेचं आहे की नाही? मग ती बाहेरच पडली, ती नोकरी करत आहे. ती कुणासाठी करत आहे? मग दोघांनी जर एकमेकाला सांभाळून नाही घेतलं, मग घर कसं चालणार? कसं चालणार? म्हणून आपल्या मुलांना, मुलीला आपण वळण लावलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे, दोघांनाही काम करता आलं पाहिजे, दोघांना समान आम्ही लेखलं पाहिजे. या जेवढ्या गोष्टी आम्ही जेवढ्या करत नाही किंवा करणार नाही, तोपर्यंत बदल होणार नाही. समाजामध्ये बाहेरून कोण येऊन बदल करणार नाही. वरून म्हणजे काय आभाळातून बदल नसतात. ते अंगीकारणं काम आमचं आहे. समाज छोट्या छोट्या गोष्टीतून बदलतो, छोट्या छोट्या कृतीतून बदलतो. त्या कृतीची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे, एवं आपल्यापासून झाली पाहिजे. तेव्हा कुठे बदल होतो? एक जाहिरात सांगतो. 2019-20च्या दरम्यान जाहिरात होती. आयडियाची होती. आयडियाचा आपला जो सिम कार्ड आहे की नाही, आदित्य बिर्ला यांची होती. काय होती पहा, आम्ही कुठं धडपड करतो, आम्ही कुठं आम्हाला काय पाहिजे पाहतो बघा. जाहिरात काय होती पहिलं सांगतो, मग त्याच्यावर काय झालं ते सांगतो. जाहिरात काय होती? काय नाव तिचं? एक महिला आहे, पूर्णपणे मल्टीनॅशनल कंपनी दाखवली आहे, इंटरनॅशनलची मल्टीनॅशनल कंपनी दाखवली आहे. आणि त्या कंपनीची सीईओ ही महिला आहे आणि नवरा त्याचा त्याच कंपनीमध्ये आहे आणि तो त्याच्या हाताखाली असेल आणि मीटिंग घेते आणि तिला एवढं मोठं काम लावते. ही मोठी त्या कंपनीची ओनर आहे, मालकीण आहे, सीईओ आहे. हे काम लावते. 5 वाजता ती तिच्या कामावर उठून जाते, पण या नवऱ्याला ते काम दिलेलं असतंय, ते काम पूर्ण करत बसतंय. ही बाई घरात जाते, सगळं स्वयंपाक करते, स्वयंपाक टाइम होत आहे, ते डिनर बिनर असं मस्तपैकी बनवते, त्या खुर्चीवर टेबलावर ठेवते आणि खुर्चीवरून व्हिडिओ कॉल लावते आणि तिला धावते, बघ रेडी आहे सगळं तुझ्यासाठी, लवकर ये. आणि ह्याच्यामध्ये जाहिरातीमधलं काय आहे, कनेक्टिव्हिटी दाखवली होती. आम्हाला मोबाईल कितना अच्छा रेंज देता आहे, नेटवर्क दाखवायचं होतं. आणि मग विरोध झाला याच्यावरती, की भारत स्वतंत्र होऊन इतके इतके वर्ष झाले,
महिला एवढी शिकली आहे आणि अजूनही त्या महिलेला तुम्ही मग म्हणजे नोकरीही कर म्हणताय आणि परत घरात येऊन घरचंही काम कर म्हणताय. ही कुठली पद्धत? म्हणून त्यावेळेस महिला हक्क आयोगानं त्याच्यावर आरोप केला आणि ती जाहिरात बंद पाडली. त्या जाहिरातीचा त्याला दाखवायचं काहीच नव्हतं तसं. ऍक्च्युअली त्याला दाखवायचं तर आमची कनेक्टिव्हिटी रेंज किती चांगली आहे, परंतु आम्ही मेसेज हा घेतला आणि एवढं स्वतंत्र भारत स्वतंत्र होऊन सुद्धा अजून महिला एवढं शिकून सुद्धा सवरून सुद्धा तिला या ठिकाणी काय करावं लागत आहे, म्हणजे बाहेरही काम करा आणि घरीही काम करून. याच्यावरून तो आवाज उठला होता. भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आता पहा, हे सगळं करत असताना अजून सुद्धा आमच्याकडून संस्कार देणं गरजेचं आहे. लग्न होतात, विवाह होतात, भांडणं होतात. कोण कारणीभूत आहे? सद्यस्थितीला घडलेल्या काही घटना अशा सांगतात. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ना माहेरी सासरी सून जाते आणि दुसऱ्या दिवशी तिला आई फोन लावते सकाळी, काय करायला पिल्लू म्हणून. आई फोन लावते, काय नाही आत्ताच उठले. मग तिला सांगते तू दूध घे, दूध चालू कर, दूध पित जा, असं करत जा, खर्चाचं बघू नको, स्वतःची तब्येत पहा. मग दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे चौथ्या लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी फोन लावल्यानंतर 8 वाजता काय करायला पिल्लूला विचारलं तर पिल्लू म्हणते किरसुनी म्हणजे झाडा लागली म्हणते ते. मग भांडणं झाली. पहा, ही ओरिजिनल सत्य घटना आहे. पिलून झाडू हातात घेऊन झाडू झाडत आहे म्हणल्यावर त्या सासूनं त्या बाईनं भांडण चालू केलं. तुझ्या सासूनं तुझ्या हातात झाडूच कसं काय दिलं? अजून तुझे हळदीचे हात गेले नाही, अंग गेले नाही, अमुक नाही तमुक नाही, बडबडायला लागले. आणि 12 वाजता गाडी गच भर करून ती तिच्या घरी गेली, भांडली, तिच्या सुनेला घेऊन आलं. 2022 पर्यंत इकडेच होती आणि तिचं नवऱ्याचं आणि त्या बायकोचं काहीच नाही, या सासूच मध्ये लुडबुडणं झालं आणि ती 2022 ला तिने तिच्याशी डिवॉर्स घेतला. कुठं नेऊन ठेवलं आमचं? कोण कारणीभूत आहे आज आमच्या या सगळ्या संस्था मोडण्यामध्ये, करण्यामध्ये? तर खूप विचार करण्यासारखं आहे. महिलांनी जर व्यवस्थित राहिलं केलं तर महिलावरती येणाऱ्या अडचणी कमी येतात. महिलावरती अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत, त्या महिलापासून निर्माण होतात. आगे बढो, साक्षर व्हा आणि इतकं शिका की महिलावर होणारे अन्याय आणि अत्याचार ओळखा आणि महिलांना साक्षर करा. ऑर्थोडॉक्स कमी करा, अंधश्रद्धा कमी करा, ऑटोमॅटिक आपण पुढे जाऊ. काय वाटतं या स्टोरीवरून? महिलाचे स्थान बदलले की नाही बदललं? अन्याय होतोय महिलावरती की नाही होत सध्याला? येते होत आहे काय सर, पण प्रमाण कमी झालंय सर थोडं. मागची जर स्थिती पाहिली तर आता काय आहे? अब क्या आहे? काहीच नाही त्या गोष्टीनं. आम्ही आता साक्षरतेकडे जात आहोत. आज जरी पहिली मुलगी झाली तर ती लक्ष्मी मानलं जात आहे. वंशाचा दिवा मानला जात होता त्याला, आता ते राहिलं. आता आम्ही लक्ष्मी मानत आहे. आणि ह्या लक्ष्मीला सुद्धा पहा, मागच्या वेळेस आता कित्येक असे फोटो याच्यावरती तुमच्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पहिली मुलगी आली की तिचा किती थाटामाटामध्ये स्वागत केलं जात आहे. तिचे त्या पायाचे ठसे वगैरे त्या गाडीवरती म्हणा, घरावरती म्हणा, त्या घरामध्ये म्हणा, हे तिची ठसे उमटत आहे. तिला सुद्धा आता आम्ही लक्ष्मी मानतोय. बदललं का नाही स्थान आमचं? त्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही बदलला? आणि एक म्हण पण आहे सर, दर पहिली मुलीला पापा की परी रोटी कहते हैं उसको, युवा पाड़ जपतो पापा की परी को, है की नाही? जपतो की नाही? लाडली आहे वो. आज काय झालं, त्या मुलीनं कुर केलं कुणी, लगेच जाऊन भांडणं करतो आम्ही त्या मुलीपायी, आहे की नाही? त्याचं स्थान बदललं की नाही? बदललं की नाही? हो सर, हो बदललंय. आणि म्हण पण आहे बघा आता सर, महिलांनी पहिली बेटी आता की मुलींनी रोटी. सांगा त्याच्या जे जे स्टेटस सांगितलं त्या स्टेटस मध्ये काय बदल आहे की नाही? बरोबर आहे की नाही? का चुकीचं सांगितलं? बरोबर आहे सर, सांगितलेलं तुम्ही. कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला? एक महिलाच असते सर अत्याचाराला. आणि ते सहन करताना आणि त्याला सगळ्या गोष्टी करताना या सगळ्या त्याच्यावरच आहेत. आणि ही स्टोरी जी सांगितली तेच पार्श्वभूमी आहे. आणि लिंगवाद म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. आता इथं आपला जो लिंगभेद आहे ते नेमकं काय असतो हे तुमची आता कन्सेप्ट तर तुम्हाला कळाली की लिंगभेद जो आहे तो ज्याला आपण जेंडर बायस म्हणतो, हा फिजिकली नाही की ही मुलगा आणि मुलगी आहे. आतापर्यंत आलेल्या रूढी परंपरेनुसार जे समाज व्यवस्थेनं स्त्री आणि पुरुषामध्ये जो भेदभाव केला त्याच्यावर बनला हा जेंडर बायस, लिंगभेद हे त्याच्यावर बनला.
आणि ही फेमिनिस्ट विद्वान के अनुसार लिंग को स्त्री पुरुष विभेद की सामाजिक संगठन अथवा स्त्री पुरुष के मध्य असमान संबंधों की व्यवस्था के रूप में परिभाषित किया जा सकता है. म्हणजे तिच्या फिजिकल वरती नाही भेद केला तर समाजामध्ये काही जे काय अंतर आहे, सामाजिक सोशल डिस्टन्स मध्ये समाजाने निर्माण केलेले भेद आहे, हे त्याच्यावरून बनलेलं त्याला आपण जेंडर बायस म्हणतो. पेप्केन काय म्हणतो, लिंग स्त्री तथा पुरुष से संबंधित है, जो स्त्री पुरुष की भूमिकाओं को सांस्कृतिक आधार पर परिभाषित करने का प्रयास करती है. म्हणजे संस्कृतीनं आपला दिला भेद केला, स्त्री आणि पुरुष, चूल आणि मूल या दोन गोष्टीमध्ये ज्याला जकडून ठेवलं, ती सांस्कृतिक रचना स्ट्रक्चर स्त्री पुरुष के विशेष अधिकारों से संबंधित है. सांस्कृतिक तथा ऐतिहासिक आधार पर लिंग समानता शक्ति संबंधों का कार्य तथा असमानता का सामाजिक संगठन है. प्रसिद्ध वैमानिक मनोवैज्ञानिक गैरीजन का कथन है कि शरीर संबंधी दृष्टिकोन व्यक्ति के विभिन्न अंगों के विकास में सामंजस्य और परस्पर संबंध पर बल देता है. एकूणच आपण या ठिकाणी व्याख्या अशा करू शकतो की जो लिंगभेद आहे, हा लिंगभेद फिजिकली किंवा स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक भेदानुसार नाही, तर तो सामाजिक समाजाने दिलेल्या रूढी परंपरानुसार आणि सामाजिक आणि किंवा सांस्कृतिक मध्ये जे बदल आहेत, या बदलानुसार आमच्यामध्ये हे लिंगभेद निर्माण झालेला आहे. रूढी परंपरानुसार तो चालत आलेला आहे. आता सामाजिक लिंग उदाहरण काय आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त पितृपद सत्ताक सत्ता आहे की नाही, चालत आलेली आहे. आणि पुरुष त्याच्यातूनच आपण असमानतापूर्वक व्यवहार तयार करतो, जे आता आपण पाहिलं आहे की नाही. आपण महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये काय करता आलेलं, भेदभाव करता आलेला. मग कुठलं पण कार्य असू दे, कुठलं पण क्षेत्र असू दे, मग परिश्रमाचं म्हणजे शारीरिक कामाचं असू दे, नाहीतर शिकण्याचं असू दे. मुलगा जर मोठा असेल तर त्याचं जुनं दप्तर मुलीला, त्याचे जुने कपडे मुलीला. ये जो भेद था हमारा, उस भेद से लेकर आहे. असमानतापूर्व व्यवहार आम्ही जो करतो मुलींच्या बाबतीमध्ये, दुधावरची साय, 2 तुपाचे धार जास्त आणि मुलीला काहीच नाही, ही असमानता झाली. हे त्याच्याबद्दल केलेलं भेद आहे. आणि हा भेद आम्ही केला या सामाजिक सांस्कृतिक आमच्या रचनेमुळे. आणि पितृसत्ताक म्हणजे पित्याच्या हातामध्ये सत्ता आणि ती घेऊन महिलावरती जो काही असमानतापूर्वक व्यवहार झाला, उससे लेकर है. आधुनिक युग में लिंग संबंधी विभिन्न अध्ययनों द्वारा समाज व्याप्त असमानता को कम अथवा समाप्त करने का एक साहसिक प्रयास किया जा रहा है अभी में, ताकि एक संतुलित समाज की स्थापना की जा सके तथा देश से सभी नागरिक स्वतंत्र रूप से देश के विकास में अपनी भूमिका निभा सके. और वो जिसको हम लड़की मतलब चांद का टुकड़ा, इस कंसेप्ट को कम कर लड़की भी सूरज की तरह होती है, वो खुद के पैर पर ठहर सकती है. जी असमानता आहे, मुलगी सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते, ही जी कन्सेप्ट आम्ही निर्माण करत आहोत, सांगत आहोत, ती ह्याच मध्ये सांगत आहे किंवा ती हीच गोष्ट सांगत आहे खणकावून की मुलगी आता राहिली नाही, ती पण सुद्धा स्वतःचं अस्तित्व जगू शकते, ती सुद्धा समान आहे. ही भूमिका आहे. आणि समाज रचना में लिंग की भूमिका भी यही आहे की आम्ही जे काही आतापर्यंत करत आलेलं आहे की नाही, आमच्याकडे जे काही गोष्टी आहेत, सामाजिक घरामध्ये बघा, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर पुरुषच घेत होते आहे की नाही. पण पुरुषापेक्षा सुद्धा महिलांचे निर्णय खूप चांगले असतात. ती आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थित चालवू शकते. जी घर व्यवस्थित चालवू शकते, ती समाज देश सुद्धा चांगलं चालवू शकते. देखो कभी कभी डिसिजन लड़कियों के भी अच्छे होते हैं, वो सोचते अलग तरीके से है ना, की कधी काय गुंतवणूक केली पाहिजे. आता आपण एखादं घर घ्यायचं असेल तर महिलांचा आपण घरामध्ये तेवढा विचार घेतो का, घर लेना है, लेकिन अभी क्या है, हमारी न्यूक्लियर फैमिली है, तो हम एक दूसरे से पूछते हैं, पैसों का व्यवहार करते हैं. संसार त्यालाच म्हणतात. सुगरणीचा संसार करणं म्हणजे काय आहे की दोघांच्या विचार विनिमयानं आहे त्या परिस्थितीवर मात करून तो संसाराचा गाडा चालवणं. और वो दोनों के ख्यालों से, वो संसार के 2 पहिए हैं और 2 पहिए एक साथ जब चलेंगे तभी तुम्हारा संसार आगे जाएगा. और वो उपलब्धियां आम्हाला मिळवून द्यायची आहे. ते आर्थिक स्वतंत्रता, ती सामाजिक स्वतंत्रता आम्हाला या महिलांमध्ये निभवायची. आणि हेच समाज में लिंग की भूमिका आहे. आम्ही महिलांना कमीचा दर्जा देतो,
तिला मान देत नाही, तिला सन्मान देत नाही. तिला काय कळतं? काल परवाच मी विचारलं होतं महिलांचा मेंदू कुठे असतो? तर गुडघ्यात म्हणून सांगितलं. कुणी सांगितलंय? हे आमच्या रूढी परंपरेनं आलेलं आहे. हे आमच्या समाजातलं लिंगची रचना आहे, की महिला तिला डोकं नसतं, तिला विचारायचं नसतं, तिला पुढे करू द्यायचं नाही, तिला दाबायचं आहे, तिला नेहमीच असं खालचा दर्जा द्यायचा आहे. हे समाजामध्ये ठरलेलं आहे. हे लिंग रचना समाजामध्ये लिंगची ही झालेली आहे. स्त्री म्हणजे एकदम थर्ड क्लास समजायचं आणि इसको आम्ही बदलना है. आणि हा निर्बुद्धी एकदम नसणाऱ्या गोष्टींचा आहे, की जे आम्ही त्याच्या कळतो. मूड या निर्बुद्ध कहे जाने वाले बच्चों का जन्म जिस प्रकार के सामाजिक आर्थिक स्तर के परिवार में हुआ, परंतु इनकी संख्या आर्थिक दृष्टि से संपन्न परिवारों में बहुत कम है. आर्थिक स्तर का मापन करते समय इनका सहसंबंध बौद्धिक संपदा से भी जोड़ा हुआ है. इन सभी बातों को हम जब समझते हैं, भिन्नता पाते हैं, तो समाज में इस लिंग को भिन्नता कम करना है. तो इन समस्याओं पर जब हम बात करेंगे, लड़कियों को भी अपने पैरों पर खड़े करने का सोचेंगे, तभी हम इस समाज में लिंग की भूमिका स्पष्ट करेंगे और लिंग भेद को कम करने की कोशिश करेंगे. अब हम क्या करते हैं, सिर्फ इतना नहीं है, लिंग के आधार पर हम श्रम का भी विभाजन करते हैं. जैसे कि खाना बनाने का काम कौन करना है? कौन करता है खाना बनाने का लड़कियां. काम? लड़कियां ही करना है. लेकिन आपको पता है, इसमें सबसे ज्यादा उच्च शिक्षित या फिर सबसे अच्छा खाना बनाने वाला शेफ कौन है? शेफ कौन है? लड़का है. संजीव कपूर है ना? लड़का है. यस सर. खाना पकाना, बच्चों को पकड़ना, तैयार करना, हाँ, या फिर स्कूल जाना, या फिर वो करते वक्त जॉब ये वो करना, कितनी 24 आवर्स बिजी रहने वाली लड़की. इसके श्रम के आधार पर देखो, अभी भी उतने सारे काम हैं कि जो पुरुष करता है उसको मिलने वाली तनख्वाह और वही काम स्त्री करती है उसको मिलने वाली तनख्वाह, क्या फर्क है? क्या फर्क है? फर्क है कि नहीं है? है सर. कम है. बहुत कम है. है, लड़कियों को शारीरिक कम है. काम करने वाले देखेंगे तो दिन भर में खेती में काम करने वाले मजदूर की आज रोजगार है. पुरुष की मजदूरी 500 रुपए है, 500 लेकिन है. वही स्त्री हाँ. की दिन भर 300 है. 300 है. 300. स्त्रियों का और पुरुषों का काम उतना रहते हुए भी उनमें फर्क है. बराबर. और सर, देखो, अब जब इंग्लिश पढ़ने में तुम जा रहे हैं टीचर बोल के जा रहे हैं, टीचर कितनी पेमेंट है? 5,000 6,000. देखो, एक पुरुष इतने कम पेमेंट पे काम नहीं कर सकता. जब उसको इंटरव्यू को बुलाया जाता है, उसको पूछा जाता है सैलरी कितनी चाहिए, वो कहता है मुझे 12,000 चाहिए, 17,000 चाहिए, 20,000 चाहिए. लेकिन वही जॉब पे इंटरव्यू पर ये लड़की जाती है और पूछती है कि कितना पेमेंट दूं, तो वो बोलती है 20, वो भी मांगेगी उतना, लेकिन वो कहेगा वहां वाला मैं उतने नहीं दे सकता, मैं 12,000 दूंगा. तो ये लड़की ना कह सकती है. उस पुरुष ने 20,000 मांगा था और 12,000 कहने पे उसने वो नौकरी नहीं करना नहीं चाहूंगा कहा, छोड़ दिया. लेकिन यही स्त्री अगर जाएगी तो ये 12 क्या 5,000 पे भी काम करेगी. आज बहुत सारे इंग्लिश मीडियम पर लड़कियां ही हैं. क्यों? क्योंकि वो कम पगार में काम करती हैं. इसे जिम्मेदार कौन है? अगर लड़का वो काम करने के लिए तैयार नहीं है कम पेमेंट पे, तो लड़की क्यों करती है? लड़कियों ने खुद की कीमत कमी कर ली है इंग्लिश मीडियम स्कूलों में काम कर. और फिर हम कहते हैं ना, श्रम में पुरुषों के मुकाबले महिलाओं को काम कम बहुत कम मिलता है वगैरह वगैरह. जितना भी देखो, खेतों में काम करने वाली महिलाओं को भी कम है. बहुत सारे काम करती है. देखो यहाँ पर इस चित्र में दिखाया गया है, बहुत कितने काम करती है. और इतना जो कामों का बंटवारा हुआ, फिर भी इनमें कामों में फर्क है. और अब आता है नया पॉइंट, वो है पूर्वग्रह और रूढ़िवाद, जिसको जेंडर स्टेरियोटाइपिंग कहा जाता है, जो लिंग भेद का सबसे बहुत कारण है. हाँ, ये जो कारण है, ये कारण है पूर्वग्रह एवं रूढ़िबद्धता. इसके कारण लैंगिक भेदभाव दिखाई देता है. क्या लिंग भेद दिखाई देता है? जो रूढ़ियों से आया है, जो पूर्वग्रह है. हाँ? जब किसी व्यक्ति, जाति, वर्ग या वस्तु के बारे में कोई ऐसी धारणा बन जाती है जो वास्तविकता से परे हो,
उन्हें रूढ़िबद्ध धारणाएं कहते हैं। उदाहरण में देखेंगे तो भारत में अधिकतर घरों में लड़कियां घरेलू कार्य करती हैं। क्यों करती हैं? क्योंकि ये रूढ़ी से चलता आया है, रूढ़िबद्धता है, पूर्वग्रह है कि लड़की से का चूल्हा बच्चे के लिए ही है, चूल्हे चक्के में उसको रहना है, ये रूढ़िता है, इसीलिए वो कर कुणी सांगितलं महिलांनी हे सगळं काम करायचं असतं? चूल आणि मूलपुरतीच महिला सीमित है, किसने कहा? ये रूढ़ी से चलता आया है, यही तो जेंडर स्टेरियोटाइपिंग है, इसीलिए लैंगिक भेद होते आया है। इसी के आधार पर कोई व्यक्ति सभी लड़कियों से सही अपेक्षा करे कि लड़कियां केवल घर का कार्य करने के लिए ही बनी है, तो इस प्रकार की धारणा को रूढ़िबद्धता धारण कहा जाता है। बघा इथं उदाहरणच दिलंय, इसी के आधार पर कोई व्यक्ति सभी लड़कियों से यही अपेक्षा करता है कि लड़कियां केवल घर का कार्य करने के लिए बनी है। मैं फिर एक बार दोहराता हूं, लड़कियां, इसे अंडरलाइन भी कर लेता हूं, लड़कियां केवल घर का कार्य करने के लिए बनी है। अगर ऐसा कोई व्यक्ति कहता है तो इस प्रकार की धारणा को रूढ़िबद्धता कहा जाता है। आलं का लक्षात? रूढ़िबद्धता पूर्वग्रह इसे कहा जाता है कि लड़कियों का निर्माण ही सिर्फ चूल्हा चक्का बच्चे के लिए हुआ है, तो ये स्टेरियोटाइपिंग है, ये रूढ़िबद्धता है। यदि कोई शिक्षक विद्यालय में आए अतिथि की खान-पान संबंधी सेवा के लिए विद्यालयों की लड़कियों को ही नियुक्त करना चाहता है, तो यह उस शिक्षक भी रूढ़िबद्धता धारण को दर्शाता है। मग जर एखादा शिक्षक शाळेमध्ये सुद्धा असं करत असेल, काही जेवण वगैरे तयार करायचं असेल, पाहुणे आले असतील, चहा बनवायचा असेल आणि ते मुलीला सांगत असेल, तर तो रूढिबद्धता करत आहे. जर अँकरिंग करायचं असेल, काय त्या आपण एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फक्त मुलींच्या संदर्भामध्येच असेल, तर तो तिथं सुद्धा तेच करत आहे. हे की नाही? रांगोळी काढणं, मेहंदी काढणं हे काम फक्त मुलीलाच सांगत असेल, तर तो त्या ठिकाणी काय करत आहे? रूढ़िबद्धताच करत आहे, रूढ़िवाद तो करत आहे। समझ में आया ये वाला पॉइंट? तो ये भेदभाव है। अभी लैंगिक भेदभाव उत्पन्न करने वाले कारक कौन से फैक्टर हैं? ये लैंगिक भेदभाव कौन करता है? परिवार की निर्धनता, यानी जिथं आर्थिक स्थिती कमजोर आहे तिथं हे भेदभाव जास्त दिसून येतं। अधिक ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं। स्लम एरियामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं, क्योंकि निर्धनता, पैसे जिथं कमी तिथं असे नियम लय असतात बघा। नवरा दारू पिऊन येईल, बायकोला मारेल, है कि नहीं? दारू पिएगा, आपको पत्नी को कूटेगा और पत्नी बेचारी कुछ भी नहीं कहेगी, क्योंकि पति परमेश्वर होता है। कहां से आया है? जिथं साक्षरता कमी, जिथं पैसा कमी तिथं साक्षरता कमी, जिथं साक्षरता कमी तिथे रूढिवाद जास्त, है की नहीं? पति परमेश्वर होता है, होतं का नाही? हे गोष्टी तिथे घडतात जास्त, एकदम निर्भयतेने। स्त्रियों का निम्न स्तर, हे सगळ्यात ते स्त्री भेदभाव करण्याचा कारक ठरणार जो निम्न स्तर है, वो स्तर को अभी हमें क्या करना है? बदलना है। माता पिता की निरक्षरता, अभी अगर माता पिता ही नहीं पढ़े हैं तो वो ऐसे ही करेंगे, भेदभाव करेंगे और भेदभाव होगा, घर में एक दूसरे को मान सम्मान नहीं होगा। सामाजिक धार्मिक कारक, कई सारे ऐसे समाज हैं, जाति धर्म में भी महिलाओं का स्थान कम है। देखो अभी भी आदिवासी में भी, बहुत सारे आदिवासी में भी ये प्रॉब्लम दिक्कत चल रही है, महिलाओं को वो स्थान नहीं है जो देना चाहिए। उनके रूढ़िवाद भी इतने भयानक हैं, हमें सुनने भी अच्छा नहीं लगता, इतने बेकार हैं। बालिकाओं के जल्दी विवाह का रिवाज, मुलगी ओझं असतं, है की नहीं? मुलगी लड़की बोझ होती है माता पिता का, ये समझ कर हम उसका ब्याह जल्दी कर देते हैं। 8वीं 10वीं 12वीं होने के बाद तुरंत ब्याह, पढ़ लिख कर क्या करेगी? पढ़ेगी लिखेगी, हम खर्चा करेंगे और वो नौकरी लगेगी तो उसको मिलेगा, उसके पति को, हमको क्या है? हम क्यों उसको पढ़ाए, हम क्यों उसको लिखाए? ये सोच ही इंसान को पीछे लेके जाती है। महिलाएं अध्यापिकाओं की कमी, अब सबसे ज्यादा ये है कि महिला अध्यापिकाओं की कमी है, इसलिए ये जेंडर स्टेरियोटाइपिंग चलते आया है, ये जेंडर बायस चलते आया है। यदि महिला है तो वो समझ कर लेगी, बच्चों को अपनाएगी, समझाएगी। सामाजिक समस्या भी है, महिलांचं काय काय आहे, समाज म्हणतो बघा
म्हणजे घरामध्ये नवरा काही काम करत असेल तर समाज क्या कहेगा? अगर ये पती बर्तन मांज रहा है, झाडू मार रहा है, समाज काय म्हणेल, ते लोक काय म्हणतील, सामाजिक समस्या है। इसकी वजह से बहुत सारे काम लड़कियों को करना पड़ रहे हैं। मनोवैज्ञानिक समस्या हमारे सर में घुसा हुआ ही है, ये सब काम लड़कियों के हैं, लड़के के नहीं है, वगैरह वगैरह। तो ये सब फैक्टर्स हैं जो भेदभाव करने को उत्पन्न करते हैं। विद्यालय में भी भेदभाव होता है कि नहीं होता? किस किस तरह से होता है, चलो बताओ। अभी यहाँ पर तुमको मौका देता हूँ, बताओ। आता सर तुम्ही म्हणल्याने कोण तर प्रमुख पाहुणे वगैरे येत असले तर मुलींच्या हातून पुष्पगुच्छ द्यायचा, त्यांनीच रांगोळी काढायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट। और घर के काम या फिर बैठे काम होते हैं, बैठे खेल होते हैं, वो लड़कियों के मैदान के काम, बाहर जाना, हाँ, वो फिर तुम्हारा क्या हो ट्रिप निकालते हैं एजुकेशन वाली, उसमें ज्यादातर लड़के होते हैं, लड़कियां नहीं लेके जाते हैं। ये सब भेदभाव यहाँ पर चलता है, ये विद्यालयों में भी होकर आता है। हाँ, लड़कियों को बोझ समझा तो नहीं जाता यहाँ पर स्कूलों में, लेकिन भेदभाव किया जाता है। अपने अच्छा जानबूझकर नहीं करते हो, वो रूढ़िवाद से चलता आया है। हाँ, ये काम इनके होते हैं, वो काम उनके होते हैं, ऐसे कर कर हम भेदभाव करते हैं। लैंगिक भेदभाव को दूर करने में विभिन्न कारकों की भूमिका। अभी लैंगिक भेदभाव दूर करना है तो सबसे अहम भूमिका है वो हमारे परिवार की जिम्मेदारी है, माता पिता की जिम्मेदारी है कि लड़का भी उतना है, लड़की भी उतनी है। वो भी बर्तन मांजेगी तो वो भी मांजेगा, वो खेलने जाएगी तो वो भी खेलने जाएगा। लड़की ही करेगी नहीं, लड़का भी करेगा। बर्तन मांजना करके छोटे छोटे काम करना, ये लाना वो लेके जाना, क्या दिक्कत है? हमारी जिम्मेदारी है कल का अच्छा नागरिक बनाना है, भेदभाव को नष्ट करना है, तो आज ही हमारे परिवार में ये बदलाव लाने हैं। शिक्षक की भूमिका भी यही है कि लड़का लड़की को समान मानो, दोनों को समान काम दो। हाँ, न लड़का भी उतना है, लड़की भी उतनी है। सरकार की भूमिका है, सरकार की तो अहम भूमिका है। हाँ, लड़कियों को समझकर वो अभी क्या कर रहे हैं, सुविधा दे रहे हैं, ये दे रहे हैं। इसका मतलब वो कमजोर है मान रहे हैं। कमजोरी को दूर करो, उसको कमजोर मत समझो। लड़की कमजोर है क्या? लड़की को कमजोर समझने की जरूरत है क्या? है क्या? है कमजोर? नाही सर, हाँ, नहीं। जब हम मानेंगे कमजोर है तो ऑटोमेटिकली वो कमजोर हो जाएगी। हमारा काम है उसको कमजोर नहीं मानना है। हाँ, तो जितना हम उसको अच्छा समझेंगे, जितना हम उसको अच्छा बनाने की कोशिश करेंगे, तब ये लैंगिक भेदभाव और जेंडर स्टेरियोटाइपिंग कम हो जाएगा। तो इस प्रकार इस चैप्टर यहाँ पर खत्म हो जाता है। किसको कोई दिक्कत, कोई परेशानी